सहस्रशीर्षं हृदयकुण्डलं पीताम्बरं धूम्रसहस्रलोचनम् उदारवीर्यं शतं शकाम्यं नमामि अनन्तं भुवनेकनाथम् अष्टोभुजाङ्गी महिषस्य मर्दिनीं सचङ्कचक्रां शरशूलधारिणीं तां दिव्यरूपं सा जातवेदसीं दुर्गां सदा शरणमहं प्रपद्ये शङ्कारि शापशरविन्दकरां त्रिनेत्रां तिग्मेतरां शिलविलसत्किरीटां सिंहस्थितां ससुरसिद्धनतां च दुर्गां दूर्वानिभां दुरितवर्गहरां नमामि ಎಂದು ಸಹ ಆ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. ಹುಣ್ಣಿಮೆಯ ಆ ಪರ್ವತಿಥಿಯಲ್ಲಿ ಆ ಭಗವಂತನ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥವಾಗಿ ಅನುಗ್ರಹ ಸಿಗಬೇಕು, ಹಾಗೆ ರಕ್ಷಣೆ ಸಿಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಸದುದ್ದೇಶ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಆ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಆಚರಣೆ ಮಾಡುವಂಥ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯ ಇವತ್ತಿನ ಭಾಗವಾಗಿ ಅವರಿಗೆ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುವಂಥದ್ದು. ಆ ಸೇವೆಯನ್ನು ಆ ಭಗವಂತ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡುವ ಮೂಲಕವಾಗಿ ವೈಯಕ್ತಿಕ ಜೀವನಕ್ಕೂ ಅಥವಾ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಬರುವಂಥ ಏನಾದರೂ ದುಃಖ ದುಮ್ಮಾನಗಳಿದ್ದರೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಪರಿಹಾರ ಮಾಡೋ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಮಗೆ ಸಹ ಹಾಗೆ ಇಡೀ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಸಹ ಆರೋಗ್ಯಪೂರ್ಣವಾದಂಥ ಆಯುಷ್ಯವನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ಭಗವಂತನ ಸೇವೆ ಮಾಡುವಂಥ ಮನಸ್ಸನ್ನು ದೇವರು ಸಕಾಲಕ್ಕೆ ಪ್ರಚೋದನೆ ಮಾಡುವ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಇಡೀ ಸಕುಟುಂಬದವರು ಇಡೀ ಗ್ರಾಮದವರು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬದುಕುವಂಥ ಯೋಗ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಆ ಭಗವಂತ ನಮಗೆಲ್ಲ ಹರಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ಪ್ರಾರಂಭ ಕಾಲದಲ್ಲಿ ಭಗವಂತನನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸುವಂಥದ್ದು. ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣಾಭ್ಯಾಂ ನಮಃ, ಹನುಮಾನೀಶ್ವರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ, ಶಚಿ ಪುರಂದರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ, ವಾಣಿ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಾಭ್ಯಾಂ ನಮಃ, ಶಚಿ ಪುರಂದರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ, ಅರುಂಧತಿ ವಸಿಷ್ಠಾಭ್ಯಾಂ ನಮಃ, ಸೀತಾರಾಮಾಭ್ಯಾಂ ನಮಃ, ಮಾತೃಭ್ಯೋ ನಮಃ, ಪಿತೃಭ್ಯೋ ನಮಃ, ಆಚಾರ್ಯಭ್ಯೋ ನಮಃ, ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ, ಕುಲದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ, ಗ್ರಾಮಾಧಿದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ, ಸರ್ವೇಭ್ಯೋ ದೇವೇಭ್ಯೋ ನಮಃ. ಸ್ವಸ್ತಿ ನೋ ರುದ್ರಃ ಪಾತ್ವಮಸಃ, ಸ್ವಸ್ತಿ ಮಿತ್ರಾ ವರುಣ, ಸ್ವಸ್ತಿ ಪತ್ಯೇ ರೇವತಿ, ಸ್ವಸ್ತಿ ನ ಇಂದ್ರಶ್ಚಾಗ್ನಿಷ್ಠ, ಸ್ವಸ್ತಿ ನೋ ಅದಿತೆ ಕೃತಿ, ಸ್ವಸ್ತಿ ಪಂಥಾಮನುಚರೇಮ ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರಮಸ ಅವಿವ ಪುನರ್ದತಾಗ್ನತಾ ಜಾನತಾ ಸಂಗಮೇಮೆ ಸ್ವಸ್ತಯನಂದಾರಕ್ಷ ಅರಿಷ್ಟನೇಮಿ ಮಹದ್ದೂತಂ ವಾಯಸಂ ದೇವತಾನಾಂ ಅಸುರಗ್ನಮಿಂದ್ರಂ ಸಕಂ ಸಮತ್ಸುಬ್ರಹದ್ಯಶೋ ನಾವಮೇವಾರುಹೇಮ ಅಮುಹೋ ಮುಚಮಾಗಿರ ಸಂಗಯಂ ಚ ಸ್ವಸ್ತಿಯ ಆತ್ರೇಯ ಮನಸಾ ತಥಾರ್ಕ್ಯಂ ಪ್ರಯತ ತುಳಸಿ ಹೂ ಎಲ್ಲ ಎತ್ತಿ ಹಾಕಿ ಪ್ರಯತಪಾಣಿ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೆ ಸ್ವಸ್ತಿ ಸಂವಾದೆ ಶುಭಯಂ ನೋ ಅಸ್ತು. ಓಂ ನಮೋ ಮಹದ್ಭ್ಯೋ ನಮೋ ಅರ್ಪಕೇಭ್ಯೋ ನಮೋ ಯೋಭ್ಯೋ ನಮಾಸಿನೇಭ್ಯಃ ಯಜಾಮದೇವಾನ್ಯದಿ ಶಕ್ನಮಾಮಮಾಜ್ಯೇಷ ಸಮಾವೃಕ್ಷಿದೇವಾಃ ಸರ್ವೇಭ್ಯೋ ದೇವೇಭ್ಯೋ ನಮಃ ಬ್ರಾಹ್ಮಣೇಭ್ಯೋ ನಮಃ. ಓಂ ಭೂರ್ಭುವಸ್ವಃ ದೇವೀಂ ವಾಚಮಜನಯಂತ ದೇವಾಸ್ತಾಂಶರೂಪಾಃ ಪಶವೋ ವದಂತಿ सा नो मन्द्रेशमूर्ध्वं दुहानाद्येनुर्वागस्मानुपसृष्टुदयितो तदेव लग्नं शदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते ते अङ्ग्रेगं स्मरामि सुमुहूर्तमस्तु सुप्रतिष्ठितमस्तु उत्तरे कर्मण्ये विघ्नमस्तु करिष्यमाणस्य कर्मणः निर्विघ्नेन परिसमाप्त्यर्थं श्रीगुरुगणपति पूजां करिष्ये. ओं श्रीगुरुभ्यो नमः. आश्वलानाचार्येभ्यो नमः, जैमिनी आचार्येभ्यो नमः. सुमुखश्चेकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटविघ्नराजो गणाधिपः धूमकेतुर्गणाध्यक्षो फालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यः पठे चृणीयादपि विद्यारम्भे व्याहेश प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सर्वकार्येषु विघ्नस्तस्य न जायते. शुक्लां भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. गणानान्त्वकृसमदो गणपतिर्जगति गणपत्यावाहने विनियोगा. ओं गणानां त्वा गणपतिं हवामि कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिसीदसादनम् अस्मिन् मण्डले मुहुः गणपतिम् आवाहयामि, मुहुः गणपतिम् आवाहयामि, स्वः गणपतिम् आवाहयामि, भूर्वस्वः गणपतिम् आवाहयामि, स्थापयामि, पूजयामि. आवाहितगङ्गणपतये नमः. ध्यायामि, ध्यानं समर्पयामि, आवाहयामि. स्वागतं पादारविन्देयोपाद्यं पाद्यं हस्तयोः अर्घ्यम् अर्घ्यं आचमनम् समर्पयामि. मधुपर्कं समर्पयामि, पुनराचमनं समर्पयामि, स्नानं समर्पयामि, वस्त्रं समर्पयामि, उपवीतं समर्पयामि, आभरणं समर्पयामि, गन्धां समर्पयामि, पुष्पाणि समर्पयामि, धूपमाग्रापयामि, दीपं दर्शयामि. नैवेद्यार्थे ओं गहास्त्राय भट आवाहितगङ्गणपतये नमः. पुरतः स्थापिता फलनैवेद्यं निवेदयामि, मङ्गलनीराजनं दर्शयामि, सुवर्णपुष्पं समर्पयामि, समस्तराजोपचारपूजां समर्पयामि. ओं आतो न इन्द्रक्षुमन्तं चित्रं ग्राभं सङ्गृभाय महाहस्ते दक्षिणेन विद्माहि त्वा तुविकूर्मिं तुविदेष्णं तुविमगं तुविमात्रमवोभिः
न हि त्वा शूरदेवानमर्ता आसोदित्सन्तं भीमं नगां वारयन्ते एतोन्मिन्द्रं स्तवामेषानं वस्वस्वराजं नराधसामर्धिषन्नः प्रस्तोषदुपकासि षष्ट्रवत्सामगीयमानम् अभिराधसा जुगुरतो आनो भरदक्षिणेनापि सव्येन प्रमृष इन्द्रमानो वसो निर्भाग उपक्रमस्वाभरदृशतादृष्णो जनानाम् अदा आशुष्टरस्य वेदाः इन्द्रय उनते अस्ति वाजो विप्रेभिः सनित्वः अस्माभिः सुतं सन्विः सद्यो जुवस्ते वाजा अस्मभ्यं विश्वस्त्वन्द्रा वसैश्च मक्षोजरन्ते निशुसीतगणपते गणेषु त्वामाहुर्विप्रथमं कवीनां नरते त्वत्क्रियते किञ्चन रे महामर्गमगवञ्चित्रमर्च अभिज्ञानो मघवन्नाथमानां सखे बोधिवसुपते सखीनां रणं कृतिरणकृत्सत्य सुष्मा भक्ते चिदाबजाराय अस्मान् गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमष्टमस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदा आनशृण्वन्नोतिभिसीदसादनं विघ्नेश्वराय नमः प्रार्थनां समर्पयामि वक्रतुण्डमहाकाय कोटिसूर्यसमप्रभा अविघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा विघ्नेश्वराय नमः प्रार्थयामि वं पृथ्वीति मन्त्रस्य मेरुदरं चन्दः आदिकूर्मो देवतासने विनियोगः वं पृथ्वीत्वया धृता लोका देवी त्वं विष्णाधृता त्वञ्चदारे मां देवपवित्रं पुरुषासनम् अपसर्पन्तु ते भूत ये भूतभूषंसिताः ये भूता विघ्नकर्तारस्ते नश्यन्ति शुभादया अपक्रामन्तु भूताद्याः पिशाचा सर्वतो दिशं सर्वेषाम् अविरोधेन ब्रह्मकर्म समारभेद निरस्तः परौ सुधमहापरौ सदने सीदामि दर्भेषु आसीनः दर्भान् धारयमाणः शिवाय गुरवे नमः ओं श्रीगुरुभ्यो नमः मूलगुरुभ्यो नमः आदिगुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः परमेष्टिगुरुभ्यो नमः गुरुभ्यो नमः गङ्गणपते नमः दुर्गायै नमः क्षंक्षेत्रबालाय नमः संसरस्वत्यै नमः परमात्मने नमः प्रणवस्य परब्रह्मः ऋषिः देवी गायत्री छन्दः परमात्मा देवता प्राणायामि विनियोगः ओम ओम उमापो ज्योति रसोऽमृतं सवितं ब्रह्म भूर्भुवस्वरं स्वस्ति गङ्गाद्याः सकलदेवताः सन्निहिताः सन्तो गङ्गे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु कृष्ण कृष्णा भगवतो विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्याद्य ब्रह्मणः द्वितीयपरार्धे श्वेतावरः कल्पे वैवस्वता मन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे मेरो दक्षिणपार्श्वे दण्डकारिण्यः गोदावरी दक्षिणाकुलिशालिवानुषिके बौद्धावतारे परशुरामक्षेत्रे अस्मिन् वर्षवर्तमाने व्यावहारिके केशोभकृत्नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्मर्तौ वृषभेर्के ज्येष्ठमासे शुक्लपक्षे पौर्णिम्यां तिथौ भानुवासरयुक्तायां शुभवार शुभयोग शुभनक्षत्रादि एवं गुणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ अस्मादादिगुरूणां श्रीमन्मध्वाचार्याणां रत्कमलमध्यनिवासि वासुदेवसङ्कर्षणप्रद्युम्ना अनिरुद्धचतुर्मूर्त्याद्यनन्तावरात् नगश्री महाविष्णुप्रेरण श्रीमहाविष्णुप्रीत्यर्थं यजमानस्य नकुलर्षिः उत्तरानक्षत्रे चिङ्गं राशौ जातस्य प्रभाकरजी नामधेयस्य कृत्तिकानक्षत्रे वृषभराशौ जातस्य आनन्दकृष्णन्नामधेयस्य काश्यपगोत्रोत्पन्न ज्येष्ठानक्षत्रे वृश्चिकराशौ जातस्य निकिनाम्न्याः ज्येष्ठानक्षत्रे वृश्चिकराशौ जाताय इटिङ्मा नामधेयस्य सनातनगोत्रोत्पन्न आर्द्रानक्षत्रे मिथुनराशौ जातस्य सुरेशपण्डितराव नामधेयस्य विष्णुगोत्रस्य जयलक्ष्मीदाः मुद्गलगोत्रस्य विशाखानक्षत्रे तुलाराशौ जातस्य ओङ्कारप्रभाकरमोघे नामधेयस्य विष्णुगोत्रोत्पन्न पुनर्वसु नक्षत्रे मिथुनराशौ जातस्य वेङ्कटेशगोविन्दप्प नामधेयस्य
उत्तराषाढा नक्षत्रे मकर राशो जातस्य भुवनेन्द्र नामधेयस्य विशाखा नक्षत्रे तुला राशो जातस्य हर्यप्प कोट्यान्नामधेयस्य श्रवणा नक्षत्रे मकर राशो जातस्य उदयकुमार नामधेयस्य धनिष्ठा नक्षत्रे मकर राशो जातस्य प्रगति नाम्न्याः पुनर्वसु नक्षत्रे कर्काटक राशो जातायाः श्रेष्ठा नाम्न्याः विशाखा नक्षत्रे तुला राशो जातायाः तीर्था नामधेयस्य मिथुना नक्षत्रे मृगशिरा नक्षत्रे मिथुन राशो जातस्य मयूर नामधेयस्य चित्रा नक्षत्रे तुला राशो जातस्य कृष्णराज नामधेयस्य श्रवणा नक्षत्रे मकर राशो जातस्य गोपाल कृष्ण नामधेयस्य हस्ता नक्षत्रे कन्या राशो जातस्य पूर्णेश नामधेयस्य आर्द्रा नक्षत्रे मिथुन राशो जातस्य किरण नामधेयस्य पूर्वाषाढ़ा नक्षत्रे धनुराशो जातस्य जातायाः वर्षा नाम्न्याः भरणी नक्षत्रे मेषराशो जातस्य हर्ष भागवत नामधेयस्य पूर्वाषाढ़ा नक्षत्रे धनुराशो जातस्य विनोद कुमार नामधेयस्य विशाखा नक्षत्रे तुला राशो जातायाः तनुश्री नाम्न्याः स्वाति नक्षत्रे तुला राशो जातायाः ऋतिका नाम्याः अनुराधा नक्षत्रे वृश्चिक राशो जातस्य निधि नामधेयस्य रेवती नक्षत्रे मीन राशो जातस्य रवि जयंती रवि नामधेयस्य श्रवणा नक्षत्रे मकर राशो जातस्य जयंती नामधेयस्य जन्मादि द्वादश भावेषु ये ग्रहाः अरिष्टस्थानेषु स्थिताः तेषां ग्रहाणां शुभ एकादश स्थानफलवाप्त्यर्थं ये ग्रहाः अरिष्टस्थानेषु स्थिताः तेषां ग्रहाणां शुभ एकादशस्थानफलवाप्त्यर्थं दुस्थानस्य ग्रहाणां सुस्थानफलवाप्त्यर्थं सुस्थान इति सुस्थानफलवाप्त्यर्थं जन्मादि द्वादशभावेषु ये ग्रहाः अरिष्टस्थानेषु स्थिताः तेषां ग्रहाणां शुभ एकादशस्थानफलवाप्त्यर्थं सुस्थानस्य ग्रहाणां सुस्थानफलवाप्त्यर्थं सुस्थानस्य ग्रहाणां सकाशात् अतिशय शुभफलाप्त्यर्थं तयोः नक्षत्रदशामार्गे प्राप्तदशायां प्राप्तभुक्तौ तत्रागत समस्तग्रहचारपीडापरिहारार्थं सकुटुम्बकस्य सहाश्रितवर्गस्य क्षेमस्थैर्यधैर्यविजयायुः आरोग्यानन्देश्वर्याभिवृद्ध्यर्थं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुण्यपुरुषार्थसिद्ध्यर्थम् आध्यात्मिकादिभौतिकादिदैविकादि नव जनित तापत्रय परिहारार्थं परे कृता कार्यश्यमाणा मारणा स्तम्भना मोहन विद्वेषण आकर्षण चूर्ण प्रयोग वशीकरण प्रयोगादि कृत्रिमोपद्रवशान्त्यर्थं पूर्वषाण्मास उत्तरषाण्मास भानुभौम समाजास्त्र जन्म नक्षत्र दोष परिहारार्थं नक्षत्र जन्म नक्षत्रे कुंभराशो जातस्य रक्षितानाम्न्याः पुष्या नक्षत्रे कर्काटक राशो जातस्य अनीश नामधेयस्य पूर्वाषाढ़ा नक्षत्रे मेष राशि तुला लक्ष्मीकांत मेष राशि अमृता तुला लक्ष्मी मेष राशो जातस्य लक्ष्मीकांत नामधेयस्य तुला राशो जातायाः अमृता नाम्न्याः अनुराधा नक्षत्रे वृश्चिक राशो दास्यायाः सान्वी नाम्न्याः जन्मादि द्वादशाभावेषु समस्तग्रहचारपीडापरिहारार्थं सकुटुम्बकस्य सहाश्रितवर्गस्य क्षेमस्थैर्यविजय आयुः आरोग्यानन्दैश्वर्याभिवृद्ध्यर्थं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुण्यपुरुषार्थसिद्ध्यर्थं महाविष्णुप्रेरण श्री महाविष्णुप्रीत्यर्थं सत्यनारायण व्रत कल्पोक्तध्यान आवाहनादि षोडशोपचार पूजा किंकर्म करिष्ये आगमार्थं तु देवानां गमनार्थं सुरक्षसाम कुरुगण्ठारवं देवता आह्वानवञ्चनं जगन्वन्दे नमः प्रार्थनां समर्पयामि ओं महीद्यो पृथिवी च नैमं यज्ञमिमीक्षितां पिपृतां नो भरीमभिः ओं येन तोकायतनयाय धान्यम् अम्बीजं महद्भ्यस्पृतं यद्वत्वनिद्वहे महेराधो विश्वाय सौभगम् उमा कलशे इषु धावते चेनो वर्म विगाहते अभिद्रोणाकनिकृदत् ओं तन्मन्दजसो भानुमन्मे ज्योतिष्मतः पतो रक्षधिया कृतान् अनुल्बणं वयत जोगुवामप
मनोर्भवजनी आदिव्यं जनम् ओम इमं मे गंगे यमुने शुतद्रे स्तोमं सचता परुष्णिया असिक्निया मरद्व्रतमितस्तया जेकेया शुनोख्या सुषोमया ओम सहिरत्ना अन्ताशुषे सुमाति सविता भगा तं भागं चित्रमेमहे ओम अश्वत्थेवो निषदनं पर्णेवो वसतिष्कृता गोवाजित्किला असरेत्सनमत पुरुषं ओम पूर्णादर्विपरा आपता सुपूर्णपुनरावृता वस्ने विक्रेणा वहायशमूर्जं शतकृतो ओम या फलिनीर्या अपला अपुष्पायाश्च पुष्पिणीः बृहस्पतिप्रसूतासानं चन्दमसा गन्धद्वारां दरादर्शां नित्यपुष्टाङ्गरीशिनीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपक्वये श्रियम् अर्चता प्रियमेधा स्वर्चता अर्चन्तु पुत्रकावतपरन्नदृष्णुवर्चता आयने ते परायणे दूर्वा आरोहन्तु पुष्पिणीः जलदाश्च पुण्डरीकाणि समुद्रस्य ಇಲ್ಲ ಸಮುದ್ರಸ್ಯ ಗ್ರಹಾಯಿಮೇ ಇದಾಯ್ತು ಕಾಣಬೇಕು. ಹೌದು ಅದಾಯ್ತು. ಸಮುದ್ರಸ್ಯ ಗ್ರಹಾಯಿಮೇ ಓಂ ಪವಿತ್ರಂ ದೇವಿ ತದಂ ಹಾಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ. ಇದು ಹಿಂದಿದ್ದಾಯ್ತಾ ಅಂತ? ಹೌದು ಹೌದು ಇಲ್ಲಿ ಇದಾಗಿದೆ. ಅದು ಮೂರಾಯ್ತಾ? ಹೌದು ಇದಾಯ್ತು. ಹಾಗಾದ್ರೆ ಇದು ಓಪನ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಪವಿತ್ರಂ ದೇವಿ ತದಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪದೆ ಪ್ರಭುರ್ಗಾತ್ರ ಅಣಿಪರೇಶು ವಿಶ್ವತಾಃ ಅತಪ್ತತನೋ ನ ತದಾಮೋಷ್ಣುತೆ ಶ್ರತಾಸ ಇದ್ವಹಂತಸ್ತಸ್ತಮಾಶದ ತತ್ವಾಯಾಮಿ ಶನಶ್ಚೇ ಪೌರ್ಣತೃಷ್ಟಪವಂ ತತ್ವಾಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಣ ವಂದಮಾನಸ್ತದಾಶಾ ಅಸ್ತೇಜಮಾನು ಹವಿರ್ಭಿ ಅಹೇ ಏಳಮಾನವರ್ಣೇ ಹಬೋದ್ಯರ್ಷಮ ಸಮಾನ ಆಯುಃ ಪ್ರಮೋಷೀಃ ಅಸ್ಮಿನ್ ಕಲಶೆ ಭೂಹೂರ್ಣಂ ಆವಾಹ್ಯಂ ಪೌರ್ಣಂ ಆವಾಹಯಾಮಿ ಸ್ವಹ ವರ್ಣಂ ಆವಾಹ್ಯಂ ಭೂರ್ಭೋ ಸ್ವಹ ವರುಣಂ ಆವಾಹಯಾಮಿ ಸ್ಥಾಪಯಾಮಿ ಪೂಜಯಾಮಿ ಕಲಶಸ್ಯ ಮುಖೇ ವಿಷ್ಣುಕಂಠೇ ರುದ್ರಸಮಾಶ್ರಿತಾಃ ಮೂಲೆ ತತ್ರ ಸ್ಥಿತಃ ಬ್ರಹ್ಮ ಮಧ್ಯೆ ಮಾತೃಗಣಾ ಸ್ಮೃತಾಃ ಕುಕ್ಷೋತು ಸಾಗರ ಸರ್ವೇ ಸಪ್ತದೀಪ ಸುಂದರ ಋಗ್ವೇದಾದು ಯಜುರ್ವೇದಾದು ಸಾಮವೇದ ತರ್ವಣ ಅಂಗೇಶು ಸರ್ವೇ ಕಲಶಂತು ಸಮಾಶ್ರಿತಾಃ ಅತ್ರ ಗಾಯತ್ರಿ ಸಾವಿತ್ರಿ ಶಾಂತಿ ಪುಷ್ಟೀಕರಿಸಿದ ಅಯಾಂತು ಕರ್ಮ ಸಿದ್ಧ್ಯರ್ಥಂ ದುರಿತ ಕ್ಷಯಕಾರಕಾಃ ಸರ್ವೇ ಸಮುದ್ರಾಃ ಸರಿತಸ್ತೀರ್ಥಾಂಜಲದಾನದಾಃ ಗಂಗೆ ಚ ಯಮುನೆ ಚೈವ ಗೋದಾವರಿ ಸರಸ್ವತಿ ನರ್ಮದೆ ಸಿಂಧು ಕಾವೇರಿ ಜಲೆ ಸನ್ನಿಧಿಂ ಕುರು ಏತಾಪಿ ಕಲಶ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ ಲಂ ಪ್ರತಿಯಾತ್ಮನೇ ನಮಃ ಗಂಧಂ ಕಮ್ಮಾಕಾಶತನ ವಿಶ್ವಂ ಯಂ ವಾಯುವಾತ್ಮನೆ ಧೂಪಂ ಬ್ರಹ್ಮಗ್ನಿದೀಪಂ ವಂ ಅಮೃತಾತ್ಮನೇ ನಮಃ ನೈವೇದ್ಯಂ ಪಂಚೋಪಚಾರ ಪೂಜಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಅದ್ಯ ಯಜಮಾನಸ್ಯ ಚಿತ್ರಾ ನಕ್ಷತ್ರೆ ಕನ್ಯಾ ರಾಶೋ ಜಾತಸ್ಯ ಉಷಾ ಕಿದಿಯುರ್ನಾಮಧೇಯಸ್ಯ पुष्या नक्षत्रे कर्काटक राशो जातस्य हर्षिता नाम्न्याः धनिष्ठा नक्षत्रे मकर राशो जातायाः सुप्रीता नाम्न्याः मुरलीधर नामधेयस्य मूला नक्षत्रे धनुराशो जातस्य अक्षरा नाम्न्याः स्वाति नक्षत्रे तुला राशो जातायाः निधि नाम्न्याः पुष्या नक्षत्रे कर्काटक राशो जातस्य नारायण नामधेयस्य भरणी नक्षत्रे मेष राशो जातस्य लतीश नामधेयस्य भरणी नक्षत्रे मेष राशो जातस्य लोहित नामधेयस्य धनिष्ठा नक्षत्रे मकर राशो जाताय ईशा नाम्न्याः उत्तरा भाद्रा नक्षत्रे मीना राशो जाताय वर्षा नाम्न्याः उत्तरा भाद्रा नक्षत्रे मीन राशो जातस्य विद्या किशोर नामधेयस्य स्वाति नक्षत्रे वृश्चिक राशो जातस्य दिव्या नागराज नामधेयस्य उत्तरा भाद्रा नक्षत्रे मीन राशो जातस्य सुनील कुमार नामधेयस्य उत्तरा भाद्रा नक्षत्रे मीन राशो जातायाः सारिका नाम्न्याः पुनर्वसु नक्षत्रे मिथुन राशो जातायाः कुमार नामधेयस्य उत्तराषाढा नक्षत्रे मकर राशो जातस्य जशन नामधेयस्य उत्तराषाढा नक्षत्रे मकर राशो जातस्य उदय कुमार नामधेयस्य मृगशिरा नक्षत्रे वृषभ राशो जातायाः शोभा नाम्न्याः उत्तरा भाद्रा नक्षत्रे मीन राशो जातस्य हेमलता नाम्न्याः कर्काटक नक्षत्रे पुष्य राशो जातस्य दिनकर नामधेयस्य दिवाकर नामधेयस्य धनिष्ठा नक्षत्रे कुंभ राशो जातस्य चंद्रहास नामधेयस्य मूला नक्षत्रे धनुराशो जातस्य शोभा नाम्न्याः दिनकर मूला नक्षत्रे धनुराशो जातस्य दिनकर नामधेयस्य आर्द्रा नक्षत्रे मिथुन राशो जातस्य किरण नामधेयस्य हस्ता नक्षत्रे कन्या राशो जातायाः जातस्य जयराम नामधेयस्य रेवती नक्षत्रे मीन राशो जातायाः चंदना नाम्न्याः पुष्या नक्षत्रे कर्काटक राशो जातस्य अमोघ नामधेयस्य हुब्बा नक्षत्रे सिंह राशो जातस्य हर्षित नामधेयस्य उत्तरा भाद्रा नक्षत्रे मीन राशो जातस्य ज्ञानेश नामधेयस्य
शतभिषा नक्षत्रे कुम्भराशो जातायाः सृजनीनाम्न्याः मूला नक्षत्रे धनुराशो जातायाः विनोदानाम्न्याः द्विषानाम्न्याः हस्ता नक्षत्रे मूला नक्षत्रे धनुराशो जातायाः दिविषानाम्न्याः हस्ता नक्षत्रे कन्याराशो जातायाः पूजा श्रीनाम्न्याः शतभिषा नक्षत्रे कुम्भराशो जातस्य सुमित्रनामधेयस्य श्रवणा नक्षत्रे मकरराशो जातस्य यवेशनामधेयस्य जन्मनक्षत्रे जन्मराशो जातस्य सुमिता विनयनाम्नदेशस्य समस्तग्रहचारपीडापरिहारार्थम् आदित्यादि नवग्रहदेवताप्रीत्यर्थं कलशमध्ये सत्यनारायणोरिपरमात्मनः प्रीत्यर्थं यथा सम्भवद्रव्ये यथा शक्ति ध्यान आवाहनादि षोडशोपचारपूजा किं कर्म करिष्ये कलशाभिमानि देवताभ्यो नमः ध्यान आवाहनादि षोडशोपचारपूजां समर्पयामि शङ्खपूजां करिष्ये ओम जन्मनक्षत्रे जन्मराशो जातस्य कुसुमानाग्निर्माणान्याः उत्तराषाढनक्षत्रे मकरराशो जातस्य स्वातीनाम्न्याः कर्काटकराश आश्लेषा नक्षत्रे कर्काटकराशो जातस्य अभयनामधेयस्य तुलाराशो जातस्य बण्डरकारनामधेयस्य वृश्चिकान् ज्येष्ठा नक्षत्रे वृश्चिकराशो जातस्य श्रीराम भण्डारकारनामधेयस्य ज्येष्ठा नक्षत्रे वृश्चिकराशो जातस्य यश्चित् नामधेयस्य समस्तग्रहचारपीडापरिहारार्थं कलशमध्ये ध्यान आवाहनादि षोडश उपचारपूजा किं कर्म करिष्ये ओम शङ्खपूजां करिष्ये शन्नो देवीरविष्टयापो भवन्ति पीते संयोरभिस्रवन्तु नः ओम गन्धद्वारां दरादर्शां देवष्टां करिष्येमीश्वरीं सर्वभूतानां तामिहोपक्वये श्रियमर्चत प्रार्चत प्रियमेधा सुवर्चतार्चन्तु पुत्रकावतप्रन्नदृष्णवर्चत आयनेते परायणे दूर्वा आरोहन्तु पुष्पिणीः हृदाष्टपुण्डरीकानि समुद्रस्य ग्रहाय मे पवित्रं देवि ततं ब्रह्मणस्पते प्रभुर्गात्राणि पर्येषि विश्वताः अतप्ततनोर्नतदामोष्णुते श्रुता सहिद्वहन्तस्तत्समाशत तत्त्वायामि शनश्य पौर्णदृष्टभो ओम मारीचकश्वर्षे दृष्टब्दन्धः जातवेदाग्निर्देवता जातवेदसे सुनवाम सोममराति यतो निदहाति वेदाः सनः परषदति दुर्गाणि विश्वानाभे सिन्धुं दिवितादग्निः ओं भूर्भुवः स्वाग्निकलायै नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि विश्वामित्रऋषि देवी गायत्रीछन्दः सविता देवता तत्सवितर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् सौरकलाय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि मैत्रावरणवसिष्ठऋषि अनिष्टं छन्दः त्र्यम्बकरुद्रो देवता त्र्यम्बकं यजामि सुगन्धिं पुष्टिवर्धनं वा गुरुवारकं यवन्दनान् मृत्युर्मुक्षयमामृतात् अमृतकलायै नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि एवं पवनाय नमः पाञ्चजन्याय नमः पर्जन्याय नमः अम्बुराजाय नमः कम्बुराजाय नमः पद्मबान्धवाय नमः धवलाय नमः निस्वनाय नमः धृतकलायै नमः ओं नमो भगवते पाञ्चजन्य अत्रैव गच्छावाहयिष्यावाहितो भव संस्थापितो भव सन्निहितो भव सन्निरुद्धो भव सम्मुखो भव अवकुण्ठितो भव व्याप्तो भव सुप्रसन्नो भव अभिमुखो भव क्षमस्व ओम पवनगर्भायज्ञे पाञ्चजन्ये धीमहि तन्नः शङ्खः प्रचोदयात् पवनगर्भायज्ञे पाञ्चजन्ये धीमहि तन्नः शङ्खः प्रचोदयात् पवनगर्भायज्ञे पाञ्चजन्ये धीमहि तन्नः शङ्खः प्रचोदयात् अहिर्बुद्धिर्षिः अनुष्टं छन्दः पाञ्चजन्यो देवता अच्युताय हृदयन्मानन्ताय शिरसे स्वाहा गोविन्दाय शिखाय षड अमृताय कवचाम् अदोक्षणे तत्राट् स्वाहा अस्त्राय बटवम्भोर्भुवस्वरं लक्ष्मीर्भर्तुर्भुजाग्रे कृतवस्थितं स्वरूपं विशालं नीलाद्रे शृङ्गशृङ्गविजाते पायान्न पाञ्चजन्य सकलरिपुगणान्तराशयन् पूर्यन्ते निद्वारेर्नीरदोगधेरम्बरं कम्बुराजः ओं ह्रीं पाञ्चजन्याय नमः ह्रीं पाञ्चजन्याय नमः ओं ह्रीं पाञ्चजन्याय नमः ओं ह्रीं पाञ्चजन्याय नमः ह्रीं पाञ्चजन्याय नमः ह्रीं पाञ्चजन्याय नमः ओं त्वं पुरा सागरोत्पन्ना विष्णुना विदर्तकरे नमित सर्वदेवस्य पाञ्चजन्ये नमोऽस्तुते गर्भदेवारिणारिणां शैर्यन्ते सहस्रदा सवनादेन पातले पाञ्चजन्ये नमोऽस्तुते दर्शनादे शङ्खस्य कम्पना स्पर्शेन च विलयं यान्ति पापानि तमः सूर्योदयता नत्वा शङ्खं करे स्पृष्टमन्त्रेण अनेन वैष्णवः यस्नापीति गोविन्दं तस्य पुण्यमनन्दकं ओं भूर्भुवः स्वाहा देवस्य त्वा सवितो प्रसवेर्षिणोर्बाहुभ्यां पूष्मस्ताभ्यां देवानां प्रोक्षः देवपूजनादिं प्रोक्षः आत्मानं प्रोक्षः पुनर्जलं पूरयित्वा अष्टाक्षरं जपेत् ओं ओं नमो नारायणाय ओं ओं नमो नारायणाय ओं ओं नमो नारायणाय कलशार्चनं च करिष्ये ओं कलशस्य मुखे विष्णुकण्ठे रुद्रसमाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाश्रिताः कुक्षोदुसागरा सर्वे सप्तदीपः सुन्दरा ऋग्वेदादो यजुर्वेदादो सामवेदो धर्वण
अन्येष सर्वे कलशन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरिता अयान्तु कर्मसिद्ध्यर्थं दुरितक्षयकारकाः सर्वे समुद्राः सरितस्तीर्थाञ्जलदानदाः गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु एतापि कलशदेवताभ्यो नमः ध्यान आवाहनादे षोडश उपचारपूजां समर्पयामि आत्मपूजां करिष्ये ॐ गणानां पकृसमदो गणपतिर्जगते ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिसीदसादनम् ॐ भूर्भुवः स्वः गणपते नमः आवाह्यं स्थापयां पूजयामि गौरीर्मेत्यस्य उच्यते पितृदीर्घतम उमा जगति ॐ गौरीर्मिमाय सलिलानि त्यक्षत्ये कपति द्विपदि सा चतुष्पदि अष्टापदि नवपदि बभूषे सहस्रा अक्षरा परमे व्योमन् ॐ भूर्भुवः स्वः गौर्यै नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि ॐ इंद्रश्रेष्ठानि ग्रसमधु इंद्रश्रेष्ठव ओम इंद्रश्रेष्ठानि द्रविणानि देहि चित्यं दक्षस्वभगत्वमस्मे कोशं व्रीणामरिष्टिं तनूनां स्वात्मानं वाचसिनितमन्नाम् ओम भूर्भुवः स्वः इंद्रम् आवाह्यं स्थापयां पूजयामि ओम अग्निं दूतमित्यस्य काण्वं मेधातिरग्निर्गायत्रे ओम अग्निं दूतं वृणीमहे होतारं विश्ववेदसम् अस्य यज्ञस्वकृतम् ओम भूर्भुवः स्वः अग्ने नमः आवाह्यं स्थापयां पूजयामि यमाय सोमं यमाय मधुष्टभ ओम यमाय सोमं शृणोतु यमाय जुहोता हविः यमं हयज्ञ गच्छत्यग्निदूतो अलङ्कृतः ओम भूर्भुवः स्वः यमाय नमः आवाह्यं स्थापयां पूजयामि मोषणत्यस्याग्रकारो निरते गायत्रे ओम मोषण अपरा निरतिर्दुर्हणा अवदीत पदिष्टादृष्णया सह ओम भूर्भुवः स्वः निरते नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम तत्त्वायामि शिनश्च पूर्णदृष्टव ओम तत्त्वायामि ब्रह्मणा वन्दमानस दाशा अस्तेजमानो अभिर्भिः अहेळमानवर्णे अबोध्यर्षं समान आयुः प्रमोषीः ओम भूर्भुवः स्वः वरुणाय नमः आवाह्यं स्थापयां पूजयामि तव वायो विश्ववायुर्गायत्रे ओम तव वायुव्रतस्पते तृष्टिर्जामातराधुता अवांस्या वृणीमहे ओम भूर्भुवः स्वः वायवे नमः आवाह्यं स्थापयां पूजयामि ओम सोमो धेनुमित्यस्य गौतमयुक्तानो जगते ओम सोमो धेनुं सोमो अर्वन्तमाशुं सोमो वीरं कर्मण्यं ददाति साधन्यं मितत्यं सभेयं पितृश्रवणं यो ददाश तस्मै ओम भूर्भुवः स्वः तमीशा ओम नमः सोमाय नमः आवाह्यं स्थापयां पूजयामि तमीशानमित्यस्य गौतमो ईशानो जगते ओम तमीशानं जगतस्तस्वदं जन्ममेव सेवयं भूषणं तमीशानां जगतस्तस्वस्पतिं धियं जन्ममम सेमयं पूषानो वेदसाम सद्वृदे रक्षिता वायुरदब्धस्वस्तये ओम भूर्भुवः स्वः ईशानाय नमः आवाह्यामि स्थापयामि पूजयामि ओम आकृष्णेन तस्य हिरण्यस्वपसविता दृष्टव आदित्यग्रह आवाहने विनियोगः ओम आकृष्णेन रजसा वर्तमाननिवेशन्नमृतमर्थं च हिरण्येन सविता रथेन देवो यातिमोहानि पश्यन् ओम भूर्भुवः स्वः आदित्याय नमः आवाह्यामि स्थापयामि पूजयामि अग्नि ओम अधिप्रत्येतादित्याय नमः आवाह्यं स्थापयामि पूजयामि आपे सगौतमो सोमो गायत्रे ओम आप्याय सुसमेतते विश्वतस्मौस्मिनम् भव आवाचस संगते ओम भूर्भुवः स्वः सोमाय नमः आवाह्यं स्थापयां पूजयामि ओम अधिप्रत्येत सोमाय नमः आवाहयामि स्थापयां पूजयामि अग्निर्मूर्ध विरूपोऽङ्गारको गायत्रे ओम अग्निर्मूर्धादिवसपत्पति पृथिव्या अयम् अपामृतां जिन्वते अधिप्रत्येत ओम भूर्भुवः स्वः अङ्गारकाय नमः आवाह्यं स्थापयां पूजयामि उद्बुद्ध्यं बुधबुधदृष्टभवम् उद्बुद्ध्यध्वं समनसस्सकाय समग्निमिन्द्वावसनीडाः यदिक्रामग्निमुषतं च देवेन्द्रावतोवति निपैव ओम भूर्भुवः स्वः अधिप्रत्येत बुधाय नमः आवाह्यं स्थापयां पूजयामि ओम बृहस्पतिर्घृतमधो बृहस्पतिर्घृतभ ओम बृहस्पतिर्घृतमध्यवातिघृतमज्जनेजो यद्वीदचवसरतप्रसादतदस्मासु द्रविणं देहि चित्रम् ओम भूर्भुवः स्वः बृहस्पतये नमः आवाह्यं स्थापयां पूजयामि शुक्रान्ते भारद्वाज शुक्रदर्शभ ओम शुक्रान्ते अन्यदजदन्ते अन्यदिशुरेहनिधिनिवासे विश्वाहिमाय आवसुतभद्राते पुषन्यारातिरस्तो ओम भूर्भुवः स्वादिप्रते शुक्राय नमः आवाह्यं स्थापयामि पूजयामि शमग्निर्विदिशनं विदिशनेश्वरश्लेख ओम शमग्निरग्निभिः सूर्याः संवातो वासरपपस्त्रिताः ओम भूर्भुवः स्वः शनेश्वराय नमः आवाह्यं स्थापयामि पूजयामि गयानो वामदेवराहुर्गायत्रे ओम गयानक्षत्रा भवति सदा वृतसका गया शचिष्टया वृता अधिपत्येतराहवे नमः आवाह्यं स्थापयामि पूजयामि
केतं गृणन तस्य केतो गायत्रे ओम केतं गृणन केतवे केशवमर्या केतसे समुषद्भिरजायता ओम भूर्भो स्वाहा केतं मावाह्यं स्थापयामि बुद्धयामि ब्रह्मज्ञानमित्नत्वं ब्रह्मणाकृष्टं ब्रह्मज्ञानं प्रथमं पुरस्तादिशे एमत पुरुषो वेनावः सबज्ञा उपमास्य विस्ततत शिवेनिमसत शिवः ओम भूर्भो स्वाहा ब्रह्मणे नमः आवाह्यं स्थापयामि बुद्धयामि इदं विष्णुर्मितात्र विष्णुर्गायत्रे ओम इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधानितदेवधर्म समूलमस्य पां श्रेवं भूर्भो स्वाहा विष्णवे नमः आवाह्यं स्थापयामि बुद्धयामि त्र्यम्बकमित्यस्य मेतरावरणं षष्ठऋषिः अनुष्टं छन्दा त्र्यम्बकरुद्रो देवता त्र्यम्बकं यजामि सुगन्धिं पुष्पवर्धनं उर्वारुकमिव बन्धनां मृत्युर्मुख्यमामृतात्वं भूर्भो स्वाहा त्र्यम्बकरुद्राय नमः आवाह्यं स्थापयामि बुद्धयामि त्वं सक्तुमिव तितावुना पुनन्तु यत्र धीरा मनसा वाचमकृता अत्र सकायाय साधुतेगां लक्ष्मीर्निहितादिवाचे ओं भूर्भो स्वाहा लक्ष्मी नमः आवाह्यं स्थापयामि बुद्धयामि इदं विष्णुर्मेधा त्रिविष्णुर्गायत्रे ओम इदं विष्णुर्विचक्रमे त्रिधानितदेवतं समूलमस्य पां श्रेवं भूर्भो स्वाहा विष्णवे नमः आवाह्यं स्थापयामि बुद्धयामि वास्तोष्पते वसत्तो वास्तोष्पते ऋषभ ओम वास्तोष्पते प्रतिजानि हस्मान् स्वा आवेशो अनन्यो भवानाः यत्वेमहे प्रतितन्नो जुषस्व शन्नो बौद्धिपतेषां चतुष्पते वास्तोष्पते आवाह्यं स्थापयामि बुद्धयामि क्षेत्रस्य पतिना वामदेव क्षेत्रपालो नष्टपं क्षेत्रस्य पतिना वयं हितेने एव जयामसे कामश्वं प्रत्यज्ञासनम्लाते ओं भूर्भो स्वाहा क्षेत्रपालाय नमः आवाह्यामि स्थापयामि बुद्धयामि क्षेत्रपालाय नमः आवाह्यामि स्थापयामि बुद्धयामि आवाहिता ब्रह्म विष्णु महेश्वरादित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि आवाहयामि स्वागतं पादारविन्दयोः पाद्यं पाद्यं हस्तयोः अर्घ्यम् अर्घ्यं आचमनीयमाचमनीयं समर्पयामि मधुकर्कं समर्पयामि पुनराचमनं समर्पयामि स्नानार्थे ओम आपोष्टामयो भुवस्तानं भूतदासनं महेरणाय चक्षसे वशुवतमोदस्य भागयतेन उशतीरिव मातरः तस्मा रङ्गमामव यस्य क्षयाय जिन्मता आपो जनेता जनः शुद्धोदकस्नानं समर्पयामि ओं व्योमस्त्राणि वसातेर्षिद्रामन्तवसर्गाः अव अत्रतमनरसानि विश्वारतेन मित्रावरुणसचेत वस्त्रैग्मं समर्पयामि ओं हिरण्यरूपस्यैरण्यचन्द्रगपान्नपातेन हिरण्यवर्णः हिरण्ययात्पर्योनिषद्य हिरण्यदातादत्यन्नमस्मि आभरणं समर्पयामि गन्धद्वारां दर्शं नित्यपुष्टाङ्गरीषिणीमीश्वरीं सर्वभूतानां तामिह पक्वेश्रियं गन्धां समर्पयामि तप्राप्यपत्रेमेधा स्वच्छता अर्चन्तु पुत्रकावतपरन्न दृष्णवर्षदाक्षतां समर्पयामि आयने ते परायणे दूर्वा आरोहन्तु पुष्पिणीः हृदाष्टपुण्डरीकानि समुद्रस्य ग्रहायिनि ओं सुमुखाय नमः ओं एकदन्ताय नमः कपिलाय नमः गजकर्णकाय नमः लम्बोदराय नमः विकटाय नमः विघ्नराजाय नमः गणाध्यक्षाय नमः पालचन्द्राय नमः कुमारगुरवे नमः सरसिद्धिप्रदायकाय नमः केशवाय नमः ओं नारायणाय नमः माधवाय नमः गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रेष्ठाय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दोक्षाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमः आदित्याय नमः सोमाय नमः अंगारकाय नमः बुधाय नमः बृहस्पतये नमः शुक्राय नमः शनेश्वराय नमः राहवे नमः केतवे नमः आवरणदेव आवाहितदेवताभ्यो नमः नामपूजां समर्पयामि धूपः वनस्पतिः गन्धाधूपोत्तमः आग्रेसरदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां धूपम् आग्रापयामि ज्योतिशुक्लस्य तेजश्च देवानां सततं प्रियाः प्रभाकुरु महातेजदीपोऽयं प्रतिगृह्यतां सशक्य साङ्गसायितसवाहन सपरिवार सर्वालङ्कारभूषिता आवाहितादित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः पुरतः स्थापिता नालिकेरखण्डा सुमधुरफलादि नैवेद्यं निवेदयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा व्यानाय स्वाम समानाय स्वाम दानाय स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा आवाहितदेवताभ्यो नमः वशर्ते विष्णुमासा कृणोमि तन्मे जुषस्व शिपिविष्टहव्यं वर्धन्तु त्वा सुष्ठुतयो गिरो मे यूयं पात स्वस्तिभिः सदा नः सशक्तिसाङ्गसायुधसवाहन सपरिवार सर्वालङ्कारभूषिता आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः नैवेद्यं निवेदयामि भूमि फलसमायुक्तं नागवल्यदलेर्धं कर्पूरचूर्णसंयुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यतां चागण्टं मङ्गलनीराजनं गणेश
ईशे ओम श्री जात ईशयेम देवाः वेदोक्तमङ्गलनीराजनं समर्पयामि आरोग्यं पद्मबन्धुर्वितरतु विशदां सम्पदं शीतरश्मिर्भूलाभं भूमिपुत्रः सकलगुणयुतां वाग्मिभूतिं च सौम्यः सौभाग्यं देवमन्त्रे रिपुभयशमनं भार्गवशौर्यमर्के दीर्घाय सिंहिके कुलतराशा केतुराचन्द्रतारम्ब अरिष्टानि प्रणश्यन्तु दुरितानि भयानि च शान्तिरस्तु शुभं वस्तु ग्रहाः कुर्वन्तु मङ्गलम् आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः प्रार्थयामि नमस्करोमि ओम ध्याये सत्यं गुणातीतं गुणत्रयसमन्वितं लोकनाथं त्रिलोकेशं कौस्तुभाभरणं हरिं नीलवर्णं पीतवत्सरं श्रीवत्सपरिशोभितं गोविन्दं गोकुलानन्दं ब्रह्मादिरिभुजितं सत्यनारायणस्वामिने नमः प्रार्थनां समर्पयामि आत्मभुजाङ्गदेशे ओं हृदिस्थितं पङ्कजमष्टपत्रं सकेसरं कर्णिकमध्यनालम् अंगुष्ठमात्रं नियोदन्ति ध्यायेच्च विष्णुं पुरुषं पुराणं हृदयकमलमध्ये सूर्यबिम्बासनस्थं सकलभुवनबीजं सृष्टिसंहारहेतं निरतिशयसुखासु समं सर्वं जितकमलभासं चिन्तये आत्ममूर्तिम् आराधय मनसा निजमात्मलिङ्गं मायापुरिहृदय पङ्कजसन्निविष्टं श्रद्धानिधिमिलजलाभिषेकैर्नित्यं समाधिकुस्मेरपनोर्भवाय देहो देवालय प्रोक्तजीवहं सदाशिव निर्माल्यं सोऽहं भावेन पूजयेत् आत्मने नमः अंतरात्मने नमः परमात्मने नमः आत्मपूजां समर्पयामि धात्रे नमः विधात्रे नमः दक्षिणद्वारदार्शय नमः नन्दाय नमः सुनन्दाय नमः पश्चिमद्वारदार्शय नमः जयाय नमः विजयाय नमः उत्तरद्वारदार्शय नमः शङ्खनिधये नमः पद्मनिधये नमः ऋग्वेदाय नमः यजुर्वेदाय नमः सामवेदाय नमः तरुणवेदाय नमः कृताय नमः त्रेताय नमः द्वापराय नमः कलिगाय नमः पूर्वसमुद्राय नमः दक्षिणसमुद्राय नमः पश्चिमसमुद्राय नमः उत्तरसमुद्राय नमः मध्ये सत्यनारायणरूपी परमात्मने नमः द्वारपूजां समर्पयामि मण्डपध्यानाङ्गरेशे ओम उत्तत्पूज गञ्जनिश्चितं तुङ्गाङ्गरङ्गस्थलं शुद्धस्फाटिकवित्तिकाविरिसम्भेः मिषुमेः वारिष्ठमररत्नराज गजते शोभावहेर्मण्डपे सत्रानीर्पिशङ्खपद्मतोळपुरोद्भासिकं स्वस्तिके करमुक्ताज्वालविलम्यमण्डे द्विज्रेशसोपानकै नानारत्नविनिर्जन्ति गर्षेरत्यन्तशोभावहं माणिक्योज्ज्वलदीपदीप्तिविलसलकिलासासुतं ध्यायेन् मण्डपवृक्षं साधका मण्डपध्यानं समर्पयामि तन्मध्ये पीठपूजाङ्गरीशे ओम आधारशक्ते नमः ओं मूलप्रकृते नमः ओं कूर्माय नमः ओं अनन्ताय नमः ब्रह्मणे नमः वास्तुपुरुषाय नमः श्वेतद्वीपाय नमः स्वर्णमण्डपाय नमः रत्नदीपाय नमः भद्रकमलासिने नमः पूर्वसिद्धिभ्यो नमः अस्मद्गुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः परमेष्ठिगुरुभ्यो नमः दुर्गायै नमः क्षेत्रपालाय नमः धर्माय नमः ज्ञानाय नमः वैराग्याय नमः ऐश्वर्याय नमः धर्माय नमः अज्ञानाय नमः अविराग्याय नमः मनीश्वर्याय नमः अव्यक्तविग्रहाय नमः आनंदगंधाय नमः आकाशात्मने बुद्धिनालाय नमः आकाशात्मने कर्णिकाय नमः वायुवात्मने केसराय नमः अग्नियात्मने दलाय नमः पृथ्व्यात्मने परिवेशाय नमः अपात्मने वर्णाय नमः मार्गमण्डल द्वादशसुवृतकलात्मने नमः पुंसोमण्डल षोडशसुवृतकलात्मने नमः मण्डल दशसुवृतकलात्मने नमः संसत्वाय नमः रम्रजसे नमः तं तमसे नमः मम्मायाय नमः विविद्याय नमः आत्मने नमः अंतरात्मने नमः परमात्मने नमः विमलाय नमः उत्कर्षणे नमः ज्ञानाय नमः ओं क्रियाय नमः योगाय नमः पुरक्वे नमः सत्याय नमः ईशानाय नमः अनुग्रहाय नमः आं ह्रीं क्रों न्यरलवशशंसा सत्यनारायणस्वामिने नमः कलशमध्ये आमुष्यः प्राणाः ओं आं ह्रीं क्रों न्यरलवशशंसा सत्यनारायणस्वामिने नमः कलशमध्ये प्राणाः प्राणाः ओं आं ह्रीं क्रों न्यरलवशशंसा सत्यनारायणस्वामिने नमः कलशमध्ये सर्वेन्द्रियाणि हस्तानि पृथिवी तेजो वायुः आकाश शब्दस्पर्शरूपरसगन्ध श्रोत्रजिह्वाघ्राणप्राण इहेवागत्य सुखं धीरं तिष्ठन्तु स्वाहा ओम असूनि ते पुनरस्मच्चक्षुपुनः प्राणमिहानो देहि भोगं जो पश्येम सूर्यमुच्चरन्तं मनुमते मृळाय अनस्वस्ते पुनर्नो पृथिवी ददातु पुनर्द्योर्देवी पुनरन्तरिक्षं पुनर्नस्तोमस्तन्वं ददातु पुनः पूषावत्या आम्यासुस्ते ओं भूर्भुवस्सुरं च शक्तिसाङ्गसायुध सवाहन सपरिवार सर्वालंकार उष सत्यनारायण स्वामिने नमः अत्रेव गच्चा वा ईशे आवाहितो भव संस्थापितो भव सन्निहितो भव सन्निरुद्धो भव सम्मुखो भव
अवकुण्ठितो व्याप्तवो सुप्रसन्नो भव अभिमुखवो क्षमस्व नारायणज्ञे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुप्रचोदयात् नारायणज्ञे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुप्रचोदयात् नारायणज्ञे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुप्रचोदयात् भार्गवऋषियनुष्टं चन्दालक्ष्मी नारायण देवता नारायण परं ब्रह्मेति हृदयम नारायण परं ब्रह्मेति शिरसे स्वाहा नारायण परं ब्रह्मेति शिखायश नारायण परोद्यातेति कवचायां नारायण परं धामेति नेत्राभ्यां वैषड नारायण परो धर्म इति अस्त्राय वटवं भूर्भुवस्वरं वा इति दिग्बन्धाध्यानम् उद्यद्भास्वसमाभास सच्चिदानन्देकदेहवान् चक्रशङ्ख गदा पद्मधरो देवमीश्वरः लक्ष्मीधराभ्यामाश्लेषसुमूर्तिगणमध्यगः ब्रह्मवायु शिवाहीश विपैः शक्रादिकेरिपे सेव्यमानो दिगम्भक्त्या नित्यनिश्चयशक्तिमान् मूर्तयो शक्रशङ्खावराभयैः उद्यदातिथ्यसङ्काशं भीतवाससमुचितं शङ्खचक्रगदा पाणिं ध्यायेत् लक्ष्मीवतीं हरिम् स्वामिन् किल लोकेश यावत् पूजावसानकं तावत् त्वं प्रीतिभावेन कलशेषु सन्निधिं कुरु अद्य पूर्वचरितेवं गुणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ सत्यनारायणरूपि परमात्मन प्रेरणे प्रीत्यर्थं वा पूर्वसङ्कल्पितप्रकारेण यजमानस्य मनस्सङ्कल्पप्राप्त्यर्थं वा चिन्तितसन्मनोर्थावाप्त्यर्थं यथा सम्भवद्रव्यैः कल्पोक्तपूजा किं कर्म करिष्ये गुरुभ्यो नमः गङ्गणपते नमः प्रार्थयामि ओं सहस्रशीर्षा पुरुषसहस्राक्षसहस्रपात् सभूमिं विश्वतो अवृत्वात् तिष्ठद्दशाङ्गुलं हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः आगच्छ भगवान् देवस्थाने चात्र स्थिरो भव यावत् पूजां करिष्येयं तावत् त्वं सन्निधो भव ॐ ॐ नमो नारायणाय आवाहयामि आवाहनं समर्पयामि ॐ पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं उतामृतत्वस्तेषानो यदन्येनातिरोहते ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावोद यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहं रत्नेर्नानविधेरिक्तं स्वर्णपीठविराजितम् आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं विरते गृह्यताम् ॐ नमो नारायणाय सिंहासनं समर्पयामि ॐ एतावा अनस्य मेमातो जायांश पुरुषः पादो अस्या विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवे अश्वपूर्वां रथमद्यां हस्तिना आद प्रमोदिनीं श्रियं देवीमुपक्वये श्रीर्मा देवीर्जुषतां नारायणमस्ते सुनरकारणवतारक ग्रहणपाद्यं देवेश मम सौख्यवर्धन ॐ नमो नारायणाय पादयोः पाद्यं समर्पयामि ॐ त्रिपादोर्ध्वा उदेत्पुरुषः पादो सेहा भवत् पुनः तत्वा विश्वं न्यक्रामशासನ ನಶನೆ ಅಭಿ ಹೂವನ್ನೆಲ್ಲ ಆ ಬುಟ್ಟಿಗೆ ಹಾಕಿ ಆ ಹಣ್ಣುಕಾಯಿ ಅದೇ ಹರಿವಾಣದಲ್ಲಿಡಿ ಓಂ ಯಂ ಏತಾವಾ ಅನಸ್ಯನ್ಯಾತೋ ಜಾಯಾಂಶ ಪುರುಷಃ ಸಾಧೋ ಸ್ಯಾ ವಿಶ್ವಾ ಭೂತಾನಿ ತ್ರಿಪಾದಸ್ಯಾಮೃತಂ ದಿವೆ ಅಶ್ವಪೂರ್ವಾಂ ರಥಮದ್ಯಾಂ ಹಸ್ತಿನಾ ಆದ ಪ್ರಮೋದಿನೀಂ ಶ್ರಿಯಂ ದೇವೀಮುಪಕ್ವಯೇ ಶ್ರೀರ್ಮಾ ದೇವೀರ್ಜುಷತಾಂ ನಾರಾಯಣಮಸ್ತೆ ಸುನರಕಾರಣವತಾರಕ ग्रहणपाद्यं देवेश मम सौख्यवर्धन ॐ नमो नारायणाय पादयोः पाद्यं समर्पयामि ॐ त्रिपादोर्ध्वा उदेत्पुरुषः पादो सेहा भवत् पुनः ततो विश्वं न्यक्रामशासना निशने अभि कांसोस्मितां हिरण्यप्राकारमार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपक्वये श्रियं व्यक्तस्वरूपाय ऋषिकपतये नमः मया निमेषितवत्या अर्घ्योऽयं प्रतिगृह्यतां ॐ नमो नारायणाय हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि ॐ तस्मात् विराळा जायते विराजोऽधिपुरुषः स जातोऽत्यर्शतपश्चात् भूमिमतो पुरः चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियल्लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मेण शतां तां वृणे मन्दाकिन्या सिद्ध्वारि सर्वपापहरं शुभं कथितं कल्पितं देव सम्यगा आचम्यतां दया सत्यम् ॐ नमो नारायणाय मुखे आचमनीं समर्पयामि ॐ यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्मदा वसन्तो अस्यासेदाज्यं ग्रीष्मद्मशरद्दवे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत विल्वा तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च वाक्यलक्ष्मीः मधुपर्कं ग्रहाणे मध्याजिसंयुतं भक्त्या ददामि देवे सच्चिदानन्दविग्रह ॐ नमो नारायणाय मधुपर्कं समर्पयामि स्नानं पञ्चामृतं देवग्रहाण पुरुषोत्तम
अनाथनाथ सर्वज्ञगिरिर्वाण प्रणतप्रिया ओम ओम नमो नारायणाय पंचामृत स्नानं समर्पयामि शुद्धोदकसमायुक्तं नानातीर्थं तोयं सुगन्धैश्चविमिषदं स्नानार्थं च प्रयच्छामि स्वीकुरुषु दयानिधे ओम ओम नमो नारायणाय शुद्धोदकस्नानं समर्पयामि ओम यज्ञं बर्हिषि प्रोक्षन् पुरुषं जातं कृता तेन देवाय जन्तसाध्यार्षयते उपैतु मां देवसखा कीर्तिश्च मणिनाथः प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे वेदसूक्तसमायुक्ते यज्ञसामसमन्विते सर्ववर्णयुते देवासि स्वीकुरुषु ओम ओम नमो नारायणाय नमः वस्त्रयुग्मं समर्पयामि त्वं तस्माद्यज्ञा सर्वहुतसमृतं वृषदाद्यं पशून्तां चक्रे वा यव्यानारण्यान् ग्राम्याशे ब्रह्म विष्णुमहेश्वरस्य निर्मितं ब्रह्मसूत्रकं यज्ञोपवीतेनानेन प्रियतां कमलापदे ओम ओम नमो नारायणाय यज्ञोपवीतं समर्पयामि ओम तस्माद्यज्ञा सर्वतर्षस्तामाञ्जन्निरे छन्दां जन्निरे तस्मादजायत तस्माक्षिप्यभासामलां देष्टामलक्ष्मीं नाशयाम्यम् अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णिमे गृहात् श्रीकण्ठं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं वा विलेपनं सुरचन्दनं प्रतिगृह्यताम् ओम ओम नमो नारायणाय गन्धां समर्पयामि अयदिव भोगे पर्येते बाहुं ध्यायाः हे चिम्परिबाधमानः हस्तग्नो विश्वा वयुनानि विद्वान् पुमान् पुमांसं परिपातु विश्वताः शाल्यानक्षतां श्वेतां चन्द्रापान् विलांशवान् ग्रहाण सत्यदेवेश पुराण पुरुषोत्तमः आवाहितदेवताभ्यो नमः अक्षतां समर्पयामि सचित्रचित्रं चितयन्तमस्मै चित्रक्षत्रचित्रमयोदां चित्रदं वयोदां चन्द्रं ह्रीं वैरं बृहन्तं चन्द्रचन्द्राभिर्गणतीव सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तुते तस्मादश्वा जायन्ते ये केचोभयादतः गावो हदन्निरे तस्मात् जावयः गन्धद्वारां दरादर्शां त्यपुष्टाङ्गरेषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिह पक्वये श्रियं मल्लिकादिसुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो मया रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पाणि समर्पयामि अङ्गपूजाङ्गरीषे ओम सत्यदेवाय नमः पादो पूजयामि ओम सत्यात्मने नमः गुल्पो पूजयामि ओम सत्यनिधये नमः जानिने पूजयामि ओम सत्यसङ्कल्पाय नमः जङ्घे पूजयामि ओम सत्याधीशाय नमः ऊरु पूजयामि ओम सत्यरूपाय नमः गुह्यं पूजयामि ओम सत्यसेव्याय नमः जगनं पूजयामि ओम सत्यबलाय नमः कटिं पूजयामि ओम सत्योदराय नमः उदरं पूजयामि ओम सत्यधर्माय नमः हृदयं पूजयामि ओम सत्यकामाय नमः पार्श्वं पूजयामि ओम सत्येष्ठाय नमः पृष्ठदेशं पूजयामि ओम सत्यपरायणाय नमः स्कन्धो पूजयामि ओम सत्यशौर्याय नमः बाहून् पूजयामि ओम सत्यदक्षाय नमः हस्तान् पूजयामि ओम सत्यसन्तुष्टाय नमः कण्ठं पूजयामि ओम सत्यदेवाय नमः वदनं पूजयामि ओम सत्याच्युताय नमः वदनं पूजयामि ओम सत्यधर्माय नमः नासिकां पूजयामि ओम सत्यपूर्णाय नमः नेत्रे पूजयामि ओम सत्यौषधाय नमः भ्रुवं पूजयामि ओम सत्यानन्दाय नमः भ्रूमध्यं पूजयामि ओम सत्यवपुषे नमः ललाटं पूजयामि ओम सत्यग्रहरूपिणे नमः शिरः पूजयामि सत्यनारायणस्वामिने नमः अंगपूजां समर्पयामि पत्रपूजां करिष्ये सत्यदेवाय नमः तुलसीपत्रं समर्पयामि ओम सत्यात्मने नमः जातिपत्रं समर्पयामि ओम सत्यविभवाय नमः चम्पकपत्रं समर्पयामि ओम सत्यसङ्कल्पाय नमः बिल्वपत्रं समर्पयामि ओम सत्याधीशाय नमः दूर्वायुग्मपत्रं समर्पयामि ओम सत्यरूपाय नमः सेवन्तिकापत्रं समर्पयामि ओम सत्यसेव्याय नमः मरुगपत्रं समर्पयामि ओम सत्योषधाय नमः मदनपत्रं समर्पयामि ओम सत्योदराय नमः मदनपत्रं समर्पयामि ओम सत्योदराय नमः करवीरपत्रं समर्पयामि ओम सत्यधर्माय नमः विष्णुक्रान्तिपत्रं समर्पयामि ओम सत्यकामाय नमः मालतीपत्रं समर्पयामि ओम सत्येष्ठाय नमः मल्लिकापत्रं समर्पयामि ओम सत्यपरायणाय नमः नवमल्लिकापत्रं समर्पयामि ओम सत्यशौर्याय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि ओम सत्यदक्षाय नमः पारिजातपत्रं समर्पयामि ओम सत्यसन्तुष्टाय नमः दाडिमीपत्रं समर्पयामि ओम सत्यवेदाय नमः बदरीपत्रं समर्पयामि ओम सत्याच्युताय नमः देवदारुपत्रं समर्पयामि ओम सत्यवर्मणे नमः शमीपत्रं समर्पयामि ओम सत्यपूर्णाय नमः चूतपत्रं समर्पयामि ओम सत्येश्वराय नमः आमलकपत्रं समर्पयामि ओम सत्यानन्दाय नमः वटपत्रं समर्पयामि ओम सत्यवपुषे नमः कमलपत्रं समर्पयामि ओम सत्यग्रहरूपिणे नमः वेणुपत्रं समर्पयामि सत्यनारायणस्वामिने नमः समस्त पत्रपूजां समर्पयामि पुष्पपूजां करिष्ये ओम सत्यदेवाय नमः करवीरपुष्पं समर्पयामि ओम सत्यात्मने नमः जातिपुष्पं समर्पयामि ओम सत्यनिधये नमः चम्पकपुष्पं समर्पयामि ओम सत्यसङ्कल्पाय नमः बकुलपुष्पं समर्पयामि ओम सत्याधिपाय नमः शतपत्रपुष्पं समर्पयामि
ओम सत्यरूपाय नमः कल्लारपुष्पं समर्पयामि। ओम सत्यसेव्याय नमः सेवन्तिकापुष्पं समर्पयामि। ओम सत्यवर्मणे नमः मल्लिकापुष्पं समर्पयामि। ओम सत्योदराय नमः मल्लिकापुष्पं समर्पयामि। ओम सत्यधर्माय नमः गिरिकर्णिकापुष्पं समर्पयामि। ओम सत्यकामाय नमः तस्य पुष्पं समर्पयामि। ओम सत्येष्टाय नमः पारिजातपुष्पं समर्पयामि। ओम सत्यशौर्याय नमः कुन्दपुष्पं समर्पयामि। ओम सत्यक्षमाय नमः मालतीपुष्पं समर्पयामि। ओम सत्यदक्षाय नमः केतकीपुष्पं समर्पयामि। ओम सत्याच्युताय नमः मन्दारपुष्पं समर्पयामि। ओम सत्याच्युताय नमः पाटलीपुष्पं समर्पयामि। ओम सत्यधर्माय नमः शोकपुष्पं समर्पयामि। ओम सत्यौषधाय नमः दाडिमीपुष्पं समर्पयामि। ओम सत्यानन्दाय नमः देवदारपुष्पं समर्पयामि। ओम सत्यवपुषे नमः भृङ्गराजपुष्पं समर्पयामि। ओम सत्यग्रहरूपिणे नमः कमलपुष्पं समर्पयामि। सत्यनारायणस्वामिने नमः पत्रपूजां समर्पयामि। ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः माधवाय नमः गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः नाम पूजां समर्पयामि। लक्ष्मी पूजां करिष्ये। ओम महालक्ष्मी नमः। ओम कमलाय नमः। ओम पद्मासनाय नमः। ओम सोमाय नमः। ओम अनघाय नमः। ओम रमाय नमः। ओम पीताम्बरधारिण्ये नमः। ओम दिव्यगन्धानुलेपनाय नमः। ओम स्वरूपाय नमः। ओम रत्नदीप्ताय नमः। ओम वाञ्छितार्थप्रदायिन्ये नमः। ओम इंदिराय नमः। ओम नारायण्ये नमः। ओम कम्बुग्रीवाय नमः। ओम हरिप्रियाय नमः। ओम शुभदात्रे नमः। ओम लोकमात्रे नमः। ओम दैत्यदर्पापहारिण्ये नमः। असुरपूजिताय नमः। लक्ष्मी नमः। लक्ष्मी पूजां समर्पयामि। आवरण पूजां करिष्ये। ओम नारायण परं ब्रह्मेति हृदयाय नमः। नारायण परं ब्रह्मेति शिरसे स्वाहा। नारायण परो ब्रह्म इति शिखाय षड्। नारायण परो धर्म इति नेत्राभ्यां वै षड्। नारायण परो धर्म इति अस्त्राय बट प्रथमावरण पूजां समर्पयामि। ओम संकर्षणाय नमः। ओम वासुदेवाय नमः। ओम प्रद्युम्नाय नमः। ओम अनिरुद्धाय नमः। ओम नारसिंहाय नमः। ओम द्वितीयावरण पूजां समर्पयामि। ओम इंद्राय नमः। अग्नये नमः। ओम यमाय नमः। ओम निररते नमः। ओम वरुणाय नमः। ओम वायवे नमः। ओम सोमाय नमः। ओम ईशानाय नमः। ओम अनन्ताय नमः। ब्रह्मणे नमः। ओम ब्राह्मे नमः। ओम माहेश्वरे नमः। ओम कौमार्ये नमः। ओम वैष्णवे नमः। ओम वाराके नमः। ओम नारसिंहे नमः। ओम चामुण्डाय नमः। ओम वज्राय नमः। ओम शक्तये नमः। दण्डाय नमः। खड्गाय नमः। पाशाय नमः। अंकुशाय नमः। गदाय नमः। त्रिशूलाय नमः। चक्राय नमः। आवरण देवताभ्यो नमः। आवरण पूजां समर्पयामि। दशोत्तरशतनाम पूजां करिष्ये। ओम सत्यदेवाय नमः। ओम सत्यात्मने नमः। ओम सत्यभूताय नमः। ओम सत्यपुरुषाय नमः। ओम सत्यसाक्षिणे नमः। ओम सत्ययोगाय नमः। ओम सत्यज्ञानाय नमः। ओम सत्यनिधये नमः। ओम सत्यसंभवाय नमः। ओम सत्यप्रभवे नमः। ओम सत्येश्वराय नमः। ओम सत्यकर्मणे नमः। ओम सत्यपवित्राय नमः। ओम सत्यमंगलाय नमः। ओम सत्यगर्भाय नमः। ओम सत्यप्रजापतये नमः। ओम सत्यविक्रमाय नमः। ओम सत्यसिद्धाय नमः। ओम सत्याच्युताय नमः। ओम सत्यवीराय नमः। ओम सत्यबोधाय नमः। ओम सत्यधर्माय नमः। ओम सत्याग्रजाय नमः। ओम सत्यसंतुष्टाय नमः। ओम सत्यवराहाय नमः। ओम सत्यपरायणाय नमः। ओम सत्यपूर्णाय नमः। ओम सत्यौषधाय नमः। ओम सत्यशाश्वताय नमः। ओम सत्यप्रवर्धनाय नमः। ओम सत्यविभवे नमः। ओम सत्यज्येष्ठाय नमः। ओम सत्यश्रेष्ठाय नमः। ओम सत्यविक्रमिणे नमः। ओम सत्यधन्विने नमः। ओम सत्यमेधाय नमः। ओम सत्यक्रतवे नमः। ओम सत्यकलाय नमः। ओम सत्यवत्सलाय नमः। ओम सत्यवसवे नमः। ओम सत्यमोघाय नमः। ओम सत्यरुद्राय नमः। ओम सत्यब्रह्मणे नमः। ओम सत्यामृताय नमः। ओम सत्यवेदांगाय नमः। ओम सत्यचतुरात्मने नमः। ओम सत्यभोक्त्रे नमः। ओम सत्यार्चिताय नमः। ओम सत्यशुचये नमः। ओम सत्येन्द्राय नमः। ओम सत्यसंगराय नमः। ओम सत्यस्वर्गाय नमः। ओम सत्यनियमाय नमः। ओम सत्यवेदाय नमः। ओम सत्यवेद्याय नमः। ओम सत्यपीयूषाय नमः। ओम सत्यमायाय नमः। ओम सत्यमोहाय नमः।
ಓಂ ಸತ್ಯಸುರಾನಂದಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಸಾಗರಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯತಪಸೇ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಸಿಂಹಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಮೃಗಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಲೋಕಪಾಲಕಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಸ್ಥಿರಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯೌಷಧೇ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯದಿಕ್ಪಾಲಕಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಧನುರ್ಧರಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಾಂಬುಜಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯವಾಕ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಗುರವೇ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯನ್ಯಾಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಸಾಕ್ಷಿಣೇ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಸಂವೃತಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಸಂಪ್ರದಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯವಾಯವೇ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಶಿಖರಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಾನಂದಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಾಧಿರಾಜಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಶ್ರೀಪಾದಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಗುಹ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯೋದರಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಹೃದಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಕಮಲಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯನಾಲಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಹಸ್ತಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಬಾಹವೇ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಮುಖಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಜಿಹ್ವಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯದಂಷ್ಟ್ರಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯನಾಸಿಕಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಶ್ರೋತ್ರಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಚಕ್ಷುಷೇ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಶಿರಸೇ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಮುಕುಟಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಾಂಬರಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಾಭರಣಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಾಯುಧಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಶ್ರೀವಲ್ಲಭಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಪುಷ್ಕರಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯದೃಢಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಗುಪ್ತಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಪುಷ್ಕರಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯದೃಢಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಭಾಮರತಾಯ ನಮಃ ಓಂ ಸತ್ಯಪ್ರಹರಣಾಯುಧಾಯ ನಮಃ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿನೇ ನಮಃ ದಶೋತ್ತರ ಶತನಾಮ ಪೂಜಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಯತ್ಪುರುಷಂ ಯದದುಃಖದಿದಾವ್ಯ ಕಲ್ಪಯನ್ನ ಮುಖಂ ಹಿಮಸ್ಯ ಗೋ ಬಾಹುಕಾ ಊರುಪಾದ ಔಚೇತೆ ಬ್ರಾಹ್ಮಣೋ ಅಸ್ಯ ಮುಖಮಾಸೀತ್ ಬಾಹುರಾಜನ್ಯಕೃತ ಊರು ತದಸ್ಯ ದ್ವೈಷ್ಯ ಪದ್ಭ್ಯಾಂ ಶೂದ್ರೋ ಜಾಯತ ಚಂದ್ರಮಾ ಮನಸೋ ಜಾತ ಚಕ್ಷು ಸೂರ್ಯೋ ಜಾಯತ ಮುಖಾದಿಂದ್ರಶ್ಚಾಗ್ನಿಶ್ಚ ಪ್ರಾಣಾದ್ವಾಯುರಜಾಯತ ನಾಭ್ಯಾ ಆಸೀದಂತರಿಕ್ಷಂ ಶೇಷ್ಣೋದ್ಯೋ ಸಮವರ್ತತ ಪದ್ಭ್ಯಾಂ ಭೂಮಿರ್ದಿಶಶ್ರೋತರ ತಥಾ ಲೋಕಾಂಗಕಲ್ಪಯನ್ನ ಸಪ್ತಾಸ್ಯ ಆಸನ್ ಪರದಯಸ್ತ್ರಿ ಸಪ್ತಸಮಿತಕೃತಾಃ ದೇವಾಯಜ್ಞन्तನ್ಮಾನಾಬಧ್ನನ್ ಪುರುಷಂ ವಶಂ ಯಜ್ಞೇನ ಯಜ್ಞಮಯಜಂತ ದೇವಾಸ್ತಾನಿ ಧರ್ಮಾನಿ ಪ್ರಥಮಾನ್ಯ ಆಸನ್ನ ತೇ ಹನಾಕಂ ಹಿಮಾನಸ ಚಂತ ಯತ್ರ ಪೂರ್ವೇ ಸಾಧ್ಯ ಸಂತಿ ದೇವಾಃ ಓಂ ಮನಸಃ ಕಾಮಮಾಕೋತಿಂ ವಾಚಃ ಸತ್ಯಮಶೀಮಿಃ ಪಶೂನಾಂ ರೂಪಮನ್ಯಸ್ಯ ಮೈಶೇಷಯತಾ ಯಶಃ ಕರ್ದಮೇನ ಪ್ರಜಾಭೂತಮಯಿ ಸಂಭವ ಕರ್ದಮ ಶ್ರಿಯಂ ವಾಸಯ ಮೇ ಕುಲೆ ಮಾತರಂ ಪದ್ಮಮಾಲಿನೀಂ आपसृजन्तु स्निग्धानि चिक्ले तव समे गृहे निजदेवी मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां स्करणीं पुष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मीं लक्ष्मीं जातवेदो मावः आर्द्रां यष्करणीं यष्णीं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मीं लक्ष्मीं जातवेदो मावः ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहम् आवाहितदेवताभ्यो नमः मन्त्रैः पुष्पाञ्जलिं समर्पयामि धूपः वनस्पतिरसोत्पन्यो गन्धाढ्यो धूपोत्तमः आग्रेसरदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् आवाहितसत्यनारायणोर्विपरमात्मने धूपम् आग्रापयामि ज्योतिशुक्लस्य देशस्य देवानां सततं प्रियाः प्रभाकुरो महातेजदीपोऽयं प्रतिगृह्यताम् आवाहितसत्यनारायणोरपि परमात्मने नमः देवस्य त्वा सवितो प्रसवे अर्षिनोर्बाहुभ्यां पूष्णुहस्ताभ्यां तत्सवितर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् अतो देवावन्तु नो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तधामपि पढ़ साप नैवेद्य हाँ आत्म
ओं पूर्वो स्व सत्यं त्वर्थेन परिगुञ्जामि अन्तक्षरते भूतेषु वहायां सरतोमुख त्वं यज्ञं त्वं विष्णुं त्वं वषट्कार त्वं पुरुषपुरः महाविष्णवे नमः सपातभक्षा नैवेद्यं निवेदयामि प्रतुक्ता सपातभक्षा ओं वषट्ते विष्णुवासा कृणोमि तन्मे जुषस्व शिपि विष्णव्यं वर्धन्तु त्वा सुष्ठुतयो गिरो अमे यूयं पात स्वस्तिभिः सदा नः सशक्तिसाङ्गसायत सवाहन सपरिवार सर्वालङ्कारभूषिता आवाहित सत्यनारायणर्विपरमात्मने नमः प्रतुकपञ्चका सपातभक्षा सोपस्कर पानीय नालिकेरखण्ड कदलीफल नैवेद्यं निवेदयामि ओम प्रथमात्मने नमः द्वितीयात्मने नमः तृतीयात्मने नमः चतुर्थात्मने नमः पंचमात्मने नमः प्रथमात्मने नमः द्वितीयात्मने नमः तृतीयात्मने नमः चतुर्थात्मने नमः पंचमात्मने नमः वषट्ते विष्णुवासा कृणोमि तन्मे जुषस्व शिपि विष्णव्यं वर्धन्तु त्वा सुष्ठुतयो गिरो मे यूयं पात स्वस्तिभिः सदा नः सशक्तिसाङ्गसायत सवाहन सपरिवार सर्वालङ्कारभूषिता सत्यनारायणरूपे परमात्मने नमः नैवेद्यं निवेदयामि साध्यो नारायण ऋषिः देवी गायत्री छन्दः परमात्मा देवता प्राणायामे ओम ओम नैवेद्यं निवेदयामि आवाहित देवताभ्यो नमः नैवेद्यं विसर्जयामि पूगीफलसमायुक्तं नागवल्यादलेतं कर्पूरचूर्णसंयुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यतां क्रमुकताम्बूलं समर्पयामि पूजा ಆಗ್ತದೆ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳಿ ಆಯ್ತಾ समिद्यवसे वृषन्यग्ने विश्वान्यर्य हिळस्पदे समिद्य शेषनोपशून्याभर सङ्गच्छध्वं सम्भदध्वं शम्भो मनांसि जानतां देवा भागं यथा पूर्वे सञ्जानाना उपासते समानो मन्त्रसमिति समानी समानं मनसः चित्तमेषां समानं मन्त्रमभिमन्त्र एव समानेन वो हविषा अजुहोमि समानि वा आकोति समाना हृदयानि वा
समानमस्तु वो मनो यथा वसु सहासते ॐ भ्रातरग्निं भ्रातरिन्द्रं हवामहे भ्रातस्वममतरुद्रं हुवेम प्रातर्जितं भगमुग्रं हुवेम वयं पुत्रमदितेर्यो विधर्त आद्रश्चिद्यं मन्यमानस्तुरश्चिद्राजा आचिद्यं भगं भक्षेत्याः भगप्रणेतर्भग सत्यराधो भगे मां धियमुदवादतन्न भगप्रणो जनय गोभिरश्वेर्भग प्रणृविन्ध्रवन्तस्याम उतेदानीं भगवन्तस्यामोत प्रभेत्वा उत मध्ये अन्नाम् उतोदिता भगवन् सूर्यस्य वयं देवानां सुमतोऽस्याम भग एव भगवान् असुदेवास्तेन वयं भगवन्तस्याम तन्त्वा भग सर्वैज्यो वीति स नो भगपुर एता भवेह समध्वरा योषसो नमन्तदधिक्रावे एव सुजये पदाय अर्वाचीनं वसुविदं भगं नो रथमिवाश्वा आवाजिना आवान्तो अश्वावते गोमतेर्न उषासो वीरवते सदमुच्छन्तु भद्राः घृतं दुहाना विश्वतः प्रवेता यूयं पात स्वस्तिभिः सदा नः राजाधिराजाय प्रसख्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वर वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः पर्याप्त्यानन्तराय सरस्तोमोऽवतिरात्र उत्तमहर्भवते सर्वस्याप्ते सर्वस्य जिप्ते सर्वमेव तेनाप्नोति सर्वं जयति यो वेदादो स्वरप्रोक्तो वेदान्तेश प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलेनस्य यः परस्य महेश्वरः सांगाय सायुधाय सवाहनाय सपरिवार सर्वालङ्कारभूषितः सत्यनारायण स्वामिने नमः मंत्रे हि पुष्पाञ्जलिं समर्पयामि यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे प्रदक्षिणं समर्पयामि पापोऽहं पापकर्मां पापात्मां पापसम्भव त्राहि मां पुनरेकाक्षिणो गतवत्सला नमस्कारां समर्पयामि अन्यथा शरणं नास्ति मे शरणमः तस्मात् कारुण्यभावेन रक्ष मां पुरुषोत्तम प्रदक्षिणमस्कारां समर्पयामि गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्तिविश्वेशा तव दर्शनात् ऋणरोगादिदारिद्र्यः पापक्षो अपमृत्यवः भयशोकमनस्तापनश्यन्तु मम सर्वदा प्रार्थयामि नमस्करोमि पूजा सम्पूर्णफलवाप्त्यर्थं प्रासन्नार्घ्यं करिष्ये कावेरी विरजाते कपिला वारिमिषिता मया निमित्तभक्त्या अर्घ्योऽयं प्रतिगृह्यतां सत्यनारायणस्वामिने नमः इदमर्घ्यं कावेरी विरजाते कपिला वारिमिषिता मया निमित्तभक्त्या अर्घ्योऽयं प्रतिगृह्यतां सत्यनारायणस्वामिने नमः इदमर्घ्यं कावेरी विरजाते कपिला वारिमिषिता मया निवेदितवत्या अर्घ्योऽयं प्रतिगृह्यताम् इदमर्घ्यं नारायण इति वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् प्रसन्नार्घ्यं समर्पयामि उद्यद्भास्व समाभास सच्चिदानन्दैकदेहवान् उद्यद्भास समाभास सच्चिदानन्दैकदेहवान् चक्रशङ्ख गदा पद्मधरो देवोमेश्वरः लक्ष्मीधराभ्यामाश्लेष स्वमूर्ति गणमध्यगः ब्रह्मवायु शिवाहि शैवे शक्रादिकेर्वे सेवमान्यो दिगम्बत्या नित्यनिशेषशक्तिमान् मूर्तयो शक्रशङ्खावराभेः उद्यदादित्य सङ्काशम्पीतमासमुचितं शङ्खचक्रगदापाणिं ध्यायेत् लक्ष्मीपतिं हरिम् अनेन मया कृता कलशप्रतिष्ठापनपुरस्सर कल्पोक्तध्यान आवाहनादि कुत्कोळ्ळि षोडशोपचार पूजाकरणेन भगवान् सर्वात्म श्री सत्यनारायण परमात्मन प्रियताम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरुभ्यो नमः प्रार्थनां समर्पयामि ओं नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रमदपते नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः महागणपते नमः प्रार्थयामि बीजापूरकदेक्षुकार्मुकलसच्चक्राब्जभाषोत्पल वीह्यग्रसविषाणरत्नकलशप्रोदत्कराम्भोरुहः ध्येयो वल्लभय सपद्मकरे श्लिष्टोज्ज्वलद्भूषय विश्वोत्पत्तिविपत्संस्कृरो विघ्नो विशिष्टार्थदः नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रमदपते नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः महागणपते नमः प्रार्थनां समर्पयामि उद्यद्भास्वसमाभासच्चिदानन्दैकदेहः चक्रशङ्ख गदा पद्मधरो यमेश्वरः लक्ष्मीधराभ्यामाश्लेष स्वमूर्तिगणमध्यगः ब्रह्मवायु शिवाहीश विपेशक्रादिगैरपि सेव्यमानोऽधिकम्भक्त्या नित्यनिशेषशक्तिमान् मूर्तयो शक्रशङ्खावराभयैः उद्यदादित्यसङ्काशं पीतवाससमुचितं शङ्खचक्रगदापाणिं ध्यायेत् लक्ष्मीपतिं हरिं
ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿಕೊಳ್ತಾ ಆ ಭಗವಂತನ ಸ್ವಲ್ಪ ಕಥೆಯನ್ನು ಶ್ರವಣ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಎಲ್ಲ ವ್ರತದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಒಂದು ಯುಕ್ತಿ. ಹಾಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ರತಗಳನ್ನು ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋದರೆ ಎಲ್ಲದರಲ್ಲಿ ಸಹ ಬರುವಂಥದ್ದು ಒಂದೇ ವಿಷಯ, ಧನಧಾನ್ಯಾದಿ ಸಂಪರ್ಧಿ ಉಂಟಾಗ್ತದೆ, ಹಾಗೆ ಭಗವಂತನ ಅನುಗ್ರಹ ಆಗ್ತದೆ, ಹಾಗೆ ಏನೆಲ್ಲ ಅಭಿಷ್ಟಗಳೆಲ್ಲ ಉಂಟು ಅದೆಲ್ಲ ನಮಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಈ ವ್ರತಗಳೆಲ್ಲ ಬಂದಿದೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು, ಹಾಗೆ 7 ಜನ್ಮಗಳ ನಂತರ ನಮಗೆ ಮನುಷ್ಯನ ಜನ್ಮ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು, ಹಾಗೆ ಆ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಬದುಕಲಿಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಏನೆಲ್ಲ ವೃತ್ತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಥವಾ ಏನೆಲ್ಲ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಗಳಿಸ್ತೇವೆ, ಆ ವಿದ್ಯೆಗೆ ತಕ್ಕಂತಹ ವೃತ್ತಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಾಗ ಆ ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಸಂಪಾದನೆಯನ್ನು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿನಿಯೋಗಿಸ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂತಹ ವಿಷಯವನ್ನು ಮುಂಚಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಹೇಳಿದರೆ ನಮಗೆ ಬರುವಂತಹ ಸಂಪಾದನೆಯನ್ನು 5 ಪಾಲು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ, ಆ 5 ಪಾಲನ್ನು ಹೇಗೆ ಉಪಯೋಗಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಒಂದು ಪಾಲನ್ನು ನಮಗೆ ಜೀವನ ಮಾಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಅದನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ 2ನೇ ಪಾಲನ್ನು ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳನ್ನೆಲ್ಲ ಸಾಕಲಿಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಅದನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ, ಹಾಗೆ 3ನೇ ಪಾಲನ್ನು ಮುಂದಿನ ಕಾಲಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಕಷ್ಟಕಾಲ ಬಂತು ಅಂತ ಆದರೆ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದುಡಿಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತಾದರೆ ಆ ಸಂಪಾದನೆ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೋಗಾಗಿ ಮತ್ತೊಂದು ಪಾಲು 3ನೇ ಪಾಲನ್ನು ಎತ್ತಿಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ, 4ನೇ ಪಾಲನ್ನು ದಾನ ಮಾಡಬೇಕು, 5ನೇ ಪಾಲನ್ನು ಧರ್ಮ ಮಾಡಬೇಕು, ಧರ್ಮಕ್ಕಾಗಿ ಆ ಸಂಪಾದನೆಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಬೇಕು. ಹಾಗೆ ಕೊನೆಯ 6ನೇ ಪಾಲನ್ನು ಯಾವ ದೇಶದಲ್ಲಿ ನಾವು ಬದುಕ್ತೇವೋ ಆ ದೇಶಕ್ಕೆ ಟ್ಯಾಕ್ಸನ್ನು ಕಟ್ಟಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ಋಷಿಗಳು ಈಗಲ್ಲ ಮುಂಚಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಬದುಕುವಂಥದ್ದು ಇದಕ್ಕಿಂತ ಸಹ ನಾವು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಉಪಯೋಗಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ರೀತಿಯನ್ನೆಲ್ಲ ನಮಗೆ ಮುಂಚಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಒಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಬೇಗ ಒಂದು ದಿವಸಕ್ಕೆ 24 ಗಂಟೆ, ಆ 24 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ 8 ಗಂಟೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಮಗೆ ನಿದ್ದೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬೇಕು, ಇಲ್ಲದ್ರೆ ತಲೆನೋವು ಎಲ್ಲ ಬರಲಿಕ್ಕೆ ಶುರುವಾಗ್ತದೆ. ಆದ ನಂತರ ಏನು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ 8 ಗಂಟೆ ಕಾಲ ನಾವು ಜೀವನ ಮಾಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ದುಡಿತೇವೆ, 8ರಿಂದ 10 ಗಂಟೆವರೆಗೆ ಅಂತೇಳಿ. ಹಾಗೆ ನಿತ್ಯ ಕರ್ಮಾನುಷ್ಠಾನಗಳನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ, ಸ್ನಾನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಬಟ್ಟೆ ಒಗಿಲಿಕ್ಕೆಲ್ಲ ಹೇಳಿಕೊಂಡು 4 ಗಂಟೆ ಹೋಗ್ತದೆ. ಉಳಿದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ 3 ಹೊತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಸಾಯಂಕಾಲ ಈ 3 ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಸಹ ದೇವರನ್ನು ನಾವು ಆರಾಧನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ದೇವರನ್ನು ಹೇಗೆ ಆರಾಧನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡಿದ್ರೆ, ಆ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ಮನೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದಷ್ಟು ಜಾಗವನ್ನು ದೇವರ ಕೋಣೆಯ ಅಥವಾ ದೇವರು ಇರುವಂತಹ ಫಲಕವ ಅಥವಾ ಶುದ್ಧಾಚಾರ ಇರುವಂಥ ಕೋಣೆಯಂತಗಳು ಉಪಯೋಗಿಸ್ತೇವೆ. ಆ ಭಾಗಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಬೇಕು. ದೇವರಿಗೆ ದೀಪವನ್ನು ಅಥವಾ ಪಟಕ್ಕೆ ದೀಪವನ್ನು ಹಚ್ಚಿ ಹೂವನ್ನು ಏರಿಸಿಕೊಂಡು ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಕನಿಷ್ಠ ಪಕ್ಷ 12 ನಿಮಿಷ ಕಾಲ ಏನು ಮಾತಾಡದೆ ಮೌನವಾಗಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ದೇವರದ್ದು ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇರಬೇಕಂತೆ. ಆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದಿವಸಗಳು ಹೋದ ಹಾಗೆ ಮನಸ್ಸು ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಏಕಾಗ್ರತೆಯ ಕಡೆಗೆ ಬರ್ತದೆ. ಆ ನಂತರ ಏಕಾಗ್ರತೆ ಬಂದು ಒಂದು ಬಿಂದುವಿಗೆ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿ, ಆ ಬಿಂದುವಿನಿಂದ ಒಂದು ದೀಪಕ್ಕೆ ನಾವು ಅದನ್ನು ತಗೊಂಡು ಹೋಗಿ ಆ ದೀಪದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಿತು ಅಂತಾದರೆ ಆ ದೀಪವನ್ನೇ ನೋಡ್ತಾ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡೋದರಿಂದ ನಮಗೆ ಆ ಭಗವಂತನ ಅನುಗ್ರಹ ಆಗ್ತದೆ ಅಂತೇಳಿ. ಹಾಗಾದರೆ ನಮಗೆ ಸಂಪಾದನೆ ಎಲ್ಲ ಉಂಟು, ಹಾಗಾದರೆ ಭಗವಂತನ ಅನುಗ್ರಹ ಯಾಕೆ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ತಗೊಳ್ಳುವಂಥ ನಿರ್ಧಾರಗಳು ತಪ್ಪಾಗಿರ್ಬೋದು. ಆ ನಿರ್ಧಾರ ಸಿಗಬೇಕು ಅಂತಾದರೆ, ಸರಿಯಾದ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಸಿಗಬೇಕು ಅಂತಾದರೆ ಧಿಯೋ ಯೋನ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗೆ ಸಕಾಲಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ಬುದ್ಧಿಯನ್ನು ಪ್ರಚೋದನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಾವು ಧ್ಯಾನವನ್ನು ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾವು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಒಳಗೆ ಹೋಗುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಹಾದ್ವಾರ ಅಂತ ಇರ್ತದೆ, ತುಂಬ ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತದೆ, ಅದರ ಲಾರಿ ಬಸ್ ಎಲ್ಲ ಬರಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ. ಹತ್ತಿರಕ್ಕೆ ದೇವರ ಹತ್ತಿರಕ್ಕೆ ಬಂದಾಗೆ ಆ ಬಾಗಿಲುಗಳು ಸಣ್ಣ ಆಗ್ತಾ ಹೋಗ್ತದೆ. ಅಂದರೆ ನಾವು ವಿಶಾಲತೆಯಿಂದ ಏಕಾಗ್ರತೆಯ ಕಡೆಗೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ. ಹಾಗೆ ಭಗವಂತ ನಮ್ಮನ್ನು ಹೇಗೆ ನೋಡಬೇಕಂದ್ರೆ ಬಿಂದುವಿನಿಂದ ವಿಶಾಲತೆಯೆಡೆಗೆ ಭಗವಂತ ನಮ್ಮನ್ನು ನೋಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು, ಆದ್ದರಿಂದ ಆ ಮನಸ್ಸನ್ನು ಪ್ರಚೋದನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಸಕಾಲಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ಬುದ್ಧಿಯನ್ನು ಪ್ರಚೋದನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಆ ಪ್ರಚೋದನೆ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಆದರೆ ನಾವು ಕನಿಷ್ಠ ಪಕ್ಷ ಒಂದು 12 ನಿಮಿಷವ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಸಾಯಂಕಾಲ ಅಥವಾ ಮಧ್ಯಾಹ್ನ 3 ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಹ ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಕೂತಿಕೊಂಡು ಮೌನವಾಗಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ದೀಪವನ್ನೇ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಭಗವಂತನ ಶಬ್ದವನ್ನು ಅಥವಾ ಓಂಕಾರವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಕೂತ್ರೆ ನಮಗೆ ಒಂದಷ್ಟು ಸಮಯದವರೆಗೆ ಚಂಚಲತೆ ಬರ್ತದೆ. ಆದ ನಂತರ ಹೋದಾಗೆ ಅದು ಅಭ್ಯಾಸ ಆಗಿ ಏಕಾಗ್ರತೆಗೆ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ಆವಾಗ ಏನಾಗ್ತದೆ ತುಮುಲುಗಳು ಅಂತೇಳಿ, ಅಂದರೆ
ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾವು ಏನೋ ಒಂದು ನಿರ್ಧಾರ ತಗೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಮಾಡಬೇಕಾ ಬೇಡವಾ ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ನಾವು ಒಂದಷ್ಟು ಜನರ ಹತ್ರ ಕೇಳ್ತೇವೆ. ಆ ತುಮುಲುಗಳು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಬರ್ತದೆ. ನಾವು ಬದುಕುವಂಥದ್ದು ರೀತಿ ಹೇಗೆ ಬದುಕಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವೇ ಒಂದು ಚೌಕಟ್ಟು ಹಾಕಿಕೊಂಡುಕೊಳ್ತೇವೆ. ಯಾಕಂದರೆ ಆಸೆಗಳು ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ. ಆದ ನಂತರ ಕಾಮನೆಗಳು ಎನ್ನುವಂಥದ್ದು, ಆಸೆ ಮತ್ತು ಕಾಮನೆಗಳು ಎರಡೂ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ. ನಮ್ಮ ನಿರ್ಧಾರಗಳು ಏಕಾಗ್ರತೆಯ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತದೆ. ಹಾಗೆ ಅಹಂಕಾರ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ತನ್ನಿಂದ ತಾನೇಗೆ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ತಾ ಬರ್ತದೆ. ಆವಾಗ ಏನಾಗ್ತದೆ, ನಮಗೆ ಸಿಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಆರೋಗ್ಯ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಹಾಳಾಗೋದಿಲ್ಲ. ಯಾವಾಗ ಆರೋಗ್ಯ ಹಾಳಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಆಸೆಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆದಾಗ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗುವಷ್ಟು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ಒಂದಷ್ಟು ಜಾಸ್ತಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇವೆ. ಅದಷ್ಟು ಹೊತ್ತು ನಿದ್ದೆಯನ್ನು ಬಿಡ್ತೇವೆ. ಒಂದಷ್ಟು ಜನರ ಹತ್ರ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿಕೊಂಡು ಏನೋ ಒಂದು ಅವಘಡ ಆಗಿ ಜಗಳ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಶುರುವಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಎಷ್ಟು ನಮ್ಮ ಚೌಕಟ್ಟನ್ನು ಸಣ್ಣದು ಮಾಡಿಕೊಳ್ತೇವೋ ಅಷ್ಟು ಜಗಳಗಳು ಕಡಿಮೆ ಆಗುವಂಥದ್ದು, ಅಷ್ಟು ಏಕಾಗ್ರತೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಜಾಸ್ತಿ ಆಗುವಂಥದ್ದು. ಹಾಗೆ ನೆಮ್ಮದಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ವೃದ್ಧಿ ಆಗ್ತಾ ಹೋಗ್ತದೆ. ಯಾವಾಗ ನೆಮ್ಮದಿ ವೃದ್ಧಿ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರುವಾಗ್ತದೋ ಆವಾಗ ನಮಗೆ ಭಗವಂತನದ್ದು ಅನುಗ್ರಹ ಸಿಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಮುಂಚಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ವ್ರತಗಳನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದರು. ಒಂದಷ್ಟು ಸಮಯದಲ್ಲಿ ಆದರೂ ಆ ವ್ರತಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು 100 ವ್ರತಗಳು ಉಂಟು. ನಮಗೆ ಗೊತ್ತಿರುವಂಥದ್ದು ಒಂದು ಬೆರಳ ಎಣಿಕೆಯಷ್ಟು ಮಾತ್ರ. ಆ 100 ವ್ರತಗಳನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಲ್ಲ, ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಯಾರ ದೇವತೆ ಅನುಗ್ರಹ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೋ ಆ ವ್ರತಗಳ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ಆ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದು ಅವರು ಆ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಬೇಕಾಗುವಂತಹ ದೇವರ ಅನುಗ್ರಹ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರಗಳನ್ನೆಲ್ಲ ಅವರು ಪಡ್ಕೊಂಡು ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು. ಹಾಗೆ ನಾವು ಜೀವನವನ್ನು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ದೇವರನ್ನು ಧ್ಯಾನಿಸುವುದರಿಂದ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಮಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗ್ತಾ ಹೋಗುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದರ ಸಮಾನಾಂತರವಾಗಿ ನಮ್ಮ ಏನೊಂದು ಸಂಪತ್ತು ಎನ್ನುವಂಥದ್ದು ವೃದ್ಧಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಉಂಟು ಅಂತ ಹೇಳಿ. ಆದ್ದರಿಂದ ಒಂದು ದಿವಸ, ಆ ದಿವಸದಲ್ಲಿ 3 ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಕನಿಷ್ಠ ಪಕ್ಷ 12 ನಿಮಿಷಗಳ ಹೊತ್ತಿಗಾದರೆ ಸಹ ನಾವು ಮೌನವಾಗಿ ಎಲ್ಲೇ ಇರಲಿ, ಬಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಹೋಗೋದಾದರೆ ಅಲ್ಲೇ ಸಹ ಒಂದು 12 ನಿಮಿಷ ಹೊತ್ತು ಮೌನವಾಗಿ ಇರುವಂಥದ್ದು ನಾವು ಕಲಿಬೇಕು ಅಂತೇಳಿ. ಕೆಲವೊಂದು ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲೆಲ್ಲ ಓಂಕಾರವನ್ನು ಹಾಕಿರ್ತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಓಂಕಾರ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಬರಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಉದ್ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಕೆಲವರೆಲ್ಲ ಬೋರ್ಡೇ ಬರೆದಿರ್ತಾರೆ, ಮೌನವಾಗಿರಿ ಅಂತೇಳಿ. ಯಾಕಂದರೆ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಶುರುವಾಗುವಂಥದ್ದು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹತ್ತಿರ ಬಂದಾಗ. ಯಾಕೆ ಹೇಳಿದರೆ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಇವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುವಂಥದ್ದೇ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ. ಆದ್ದರಿಂದ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಂಬದಲ್ಲಿ ಮೌನವಾಗಿರಿ ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ಬರೆದಿರ್ತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಮೌನಕ್ಕೆ ಅಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಉಂಟು ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಒಂದು ದೇವರನ್ನು ಪಂಚಭೌತಾತ್ಮಿಕವಾಗಿ ಆರಾಧನೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಆ ದೇವರ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥವಾಗಿ ಪೃಥ್ವಿ, ಅಪ್ಪು, ತೇಜೋ, ವಾಯು, ಆಕಾಶ ಅಂತೇಳಿ ಪೃಥ್ವಿ ತತ್ವವಾಗಿ ಆ ದೇವರನ್ನು ಹೇಗೆ ಆರಾಧನೆ ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ಮೂರ್ತಿಯ ಮುಖಾಂತರ ಅಥವಾ ಒಂದು ಭೂಮಿಯ ಪ್ರತೀಕವಾಗ ಅಥವಾ ಮಂಡಲಗಳನ್ನೆಲ್ಲ ರಚನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಥವಾ ಧಾನ್ಯದ ರಾಶಿಯಲ್ಲಿ ಪೃಥ್ವಿ ತತ್ವವನ್ನು ಆರಾಧನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರ್ತೇವೆ. ಹಾಗೆ ಪೃಥ್ವಿ ತತ್ವ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ಸಹ ಇದ್ದೇವೆ. ಯಾವುದೇ ಒಂದು ಪ್ರಾಣಿಯನ್ನು ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಹುದುಗಿಸಿಟ್ರೆ ಒಂದಷ್ಟು ದಿವಸದಲ್ಲಿ ಅದು ಮಣ್ಣಿಗೆ ಸೇರ್ತದೆ ಅಂತೇಳಿ. ಇನ್ನು ಪೃಥ್ವಿ ಅಪ್ಪು ಅಂದರೆ ನೀರಿನ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ಕಲಶವನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆ ಕಲಶದಲ್ಲಿ ಗಂಗೆ ಚ ಯಮುನೆ ಚೈವ ಗೋದಾವರಿ ಸರಸ್ವತಿ ನರ್ಮದೆ ಸಿಂಧು ಕಾವೇರಿ ಜಲೇಯಸ್ಮಿನ್ ಸನ್ನಿಧಿಂ ಕುರು ಅಂತ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಆ ಕಲಶದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ನೀರನ್ನು ತುಂಬಿಸಿ ಈ ಸಪ್ತ ಸಾಗರಗಳನ್ನು ಸಪ್ತ ನದಿಗಳನ್ನು ಎಲ್ಲ ಆವಾಹನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಂತಾದರೆ ಅಲ್ಲಿ ಪೃಥ್ವಿ ತತ್ವವಾಗಿ ನೀರಿನ ತತ್ವದಲ್ಲಿರುವಂಥ ದೇವರೆಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಸೇರ್ತಾರಂತೆ. ಬ್ರಾಹ್ಮಿ ಮಾಹೇಶ್ವರಿ ಚೈವ ಕೌಮಾರಿ ವೈಷ್ಣವಿ ತಥಾ ವಾರಾಹಿ ಶಿಜಿಂಡಾಣಿ ಚಾಮುಂಡ ಸಪ್ತಮಾತರಹ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗೆ ನಮ್ಮನ್ನು ಬೆಳಿಲಿಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದಂತಹ ಲೋಕದಲ್ಲಿರುವಂತಹ ಸಪ್ತ ಮಾತೃಕೆಗಳು ಹಾಗೆ ಷೋಡಶ ಮಾತೃಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ಆ ಕಲಶದ ಒಳಗೆ ಬಂದು ನಿಲ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಸಪ್ತ ಸಾಗರಗಳು ಸಪ್ತ ನದಿಗಳೆಲ್ಲ ಬಂದು ಅದರಲ್ಲಿ ಇರುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭಗವಂತನದ ಪೃಥ್ವಿ ತತ್ವ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಏನಿರ್ತದೆ ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗ್ತದೆ ಅಂತೆ. ಇನ್ನು ತೇಜಸ್ಸು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಹೋಮಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡೋದರಿಂದ ಆ ಅಗ್ನಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮಂತ್ರ ಪುರಸ್ಸರವಾಗಿ ಆಹುತಿಯನ್ನು ಕೊಡೋದ್ರಿಂದ ಅಗ್ನಿ ತತ್ವದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ದೇವತೆಗಳೆಲ್ಲ ತೃಪ್ತಿ ಆಗ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ. ಹಾಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ಅಗ್ನಿ ತತ್ವ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾವೇನೊಂದು ಆಹಾರ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತೇವೆ ಅದು ಪಚನ ಆಗಬೇಕು ಅಥವಾ ಕರಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಜಠರಾಗ್ನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ ನಾವು. ಅದರಲ್ಲಿ ಅಗ್ನಿ ತತ್ವ ಇರಬೇಕು. ಅಗ್ನಿ ತತ್ವ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರೆ ಮಾತ್ರ ಏನೊಂದು ಆಹಾರ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತೇವೆ ಅದು ಪಚನ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಉಂಟು ಅಂತ. ವಾಯು ಆಕಾಶ ಅಂತೇಳಿ ಹಾಗೆ ಗಾಳಿಯನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡದೆ ಯಾವುದೇ ಅಕ್ಷರಗಳು ನಮ್ಮ ಬಾಯಿಂದ ಹೊರಡುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಗಾಳಿ ಮತ್ತು ಆಕಾಶ ಎರಡೂ ಅಕ್ಷರಗಳು
ಆಕಾಶ ಗಾಳಿಯನ್ನು ಒಳಗೆ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಕ್ಷರಗಳ ಮಾಲೆಯನ್ನು ಹೊರಡಿಸುವುದರಿಂದ ಮಂತ್ರಗಳು ಅಥವಾ ಮಾತಾಡುವಂಥದ್ದು ಅಥವಾ ಏನೊಂದು ಶ್ಲೋಕಗಳನ್ನು ಹೇಳುವಂಥದ್ದೆಲ್ಲ ಅದು ಎರಡು ಸೇರಿಕೊಂಡು ಆಗುವುದು ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು, ಹಾಗೆ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಒಂದು ಹೋಮ ಹವನಾದಿಗಳಿರ್ಬೋದು, ಹೀಗೆ ಕಲಶ ಮಾಡುವಂಥ ಪೂಜೆಗಳಿರ್ಬೋದು, ಅದೆಲ್ಲ ಪಂಚಭೌತಾತ್ಮಿಕವಾಗಿ ಪ್ರತೀಕವಾಗಿ ಅದನ್ನು ಆರಾಧನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರುವಂಥದ್ದು ಅಂತೇಳಿ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಸಮಯ ಇರ್ತೇವೆ ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಇದ್ದಷ್ಟು ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಗವಂತನನ್ನು ಆರಾಧನೆ ಮಾಡೋದರಿಂದ ನಮಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಧೀಶಕ್ತಿಯನ್ನು ಪ್ರಚೋದನೆ ಮಾಡುವ ಪೂರಕವಾಗಿ ಸಕಾಲಕ್ಕೆ ನಮಗೆ ಏನೊಂದು ನಿರ್ಧಾರ ತಗೊಳ್ಬೇಕು ಅಥವಾ ಏನೊಂದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಆಗುವಂಥ ತುಮುಲುಗಳುಂಟು ಅದನ್ನೆಲ್ಲ ದೂರ ಮಾಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಭಗವಂತನನ್ನು ಆರಾಧನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ಹುಣ್ಣಿಮೆಯ ದಿವಸದಲ್ಲಿ ಆ ಚಂದ್ರ ಬಲಾಢ್ಯಾಗಿ ಇರುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ದುರ್ಗೆಯನ್ನಾಗಲಿ ಅಥವಾ ಒಂದು ವಿಷ್ಣುವನ್ನಾಗಲಿ ಅಥವಾ ರುದ್ರನ್ನಾಗಲಿ ಯಾರನ್ನೇ ಆರಾಧನೆ ಮಾಡಿತು ಅಂತಾದರೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ಪ್ರೇರೇಪಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ಇವತ್ತು ಮಾಡಿದ ಆರಾಧನೆಯಿಂದ ಆ ಭಗವಂತ ತೃಪ್ತರಾಗಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಅಭೀಷ್ಟಗಳನ್ನೆಲ್ಲ ಸಿದ್ಧಿ ಮಾಡುವ ಪೂರಕವಾಗಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಭಗವಂತನ ಸೇವೆ ಮಾಡುವ ಹಾಗೆ ಅನುಗ್ರಹ ಇಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಬೇಕು. ಪೂಜೆ ಆಗ್ತದೆ, ನಿಂತ್ಕೊಳ್ಳಿ. ನಂ ಪ್ರತಿವಾತ್ಮನೇ ನಮಃ ಗಂಧಂ ಕಮ್ಮಾಕಾಶಾತ್ ನಮಃ ಯಂ ವಾಯುವಾತ್ಮನೇ ರೂಪಂ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞದೀಪಂ ವಂ ಅಮೃತಾತ್ಮನೇ ನಮಃ. ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವ್ಯಾವಹಾರಿಕೆ ಶೋಭಕೃತ್ನಾಮ ಸಂವತ್ಸರೆ ಉತ್ತರಾಯಣೆ ಶಿಶಿರ ಋತು ಕುಂಭೆ ಗ್ರೀಷ್ಮ ಋತು ವೃಷಭೇರ್ಕೆ ಜ್ಯೇಷ್ಠಮಾಸೆ ಶುಕ್ಲಪಕ್ಷೆ ಪೌರ್ಣಿಮ್ಯಾಂ ತಿಥೋ ಭಾನುವಾಸರೆ ಸಾಯಂಕಾಲೆ ಮಯಾ ಕೃತ ಕಲಶ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನ ಪುರಸರ ಕಲಶ ಮಧ್ಯೆ ಯಥಾ ಸಂಭವ ದ್ರವ್ಯ ಯಥಾ ಶಕ್ತಿ ಕಲ್ಪೋಕ್ತ ಧ್ಯಾನ ಆವಾಹನಾದಿ ಪೂಜಾರ ಪೂಜಾಕರಣೇನ ಭಗವಾನ್ ಸರ್ವಾತ್ಮಶ್ರೀ ಮಹಾವಿಷ್ಣುಪ್ರಿಯತಾಂ ಧ್ಯಾಂತು ದೇವ ಯಾಂತು ದೇವಗಣಾಃ ಸರ್ವೇ ಪೂಜಾಮಾದಾಯ ಮತ್ಕೃತ ಇಷ್ಟಕಾಂ ನೇಷ್ಟಸಿದ್ಧ್ಯರ್ಥಂ ಪುನಃ ಆಗಮನಾಯ ಚ ಆವಾಹಿತ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ ಯಥಾ ಸ್ಥಾನಂ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಯಾಮಿ. ಪ್ರಾರ್ಥನಂಚ ಕರಿಷ್ಯೆ. ಓಂ ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರಃ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಪ್ರಾರ್ಥಯಾಮಿ. ನಮೋ ವ್ರಾತಪತೆ ನಮೋ ಗಣಪತೆ ನಮಃ ಪ್ರಮತಪತೆ
ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಲಂಬೋದರ ಏಕದಂತಾಯ ವಿಘ್ನನಾಶಿನೇ ಶಿವಸುತಾಯ ಶ್ರೀವರದಮೂರ್ತಯೇ ನಮಃ ಮಹಾಗಣಪತಯೇ ನಮಃ. ಪ್ರಾರ್ಥಯಾಮಿ ಮೇಘಶ್ಯಾಮಂ ಪೀತಕೋಶೇವಾಸಂ ಶ್ರೀವತ್ಸಾಂಗಂ ಕೌಸ್ತುಭೋದ್ಭಸೀತಾಂಗಂ ಪುಣ್ಯೋಪೇತಂ ಪುಂಡರೀಕಾಯತಾಕ್ಷಂ ವಿಷ್ಣುಂ ವಂದೇ ಸರ್ವಲೋಕೈಕನಾಥಂ ಉದ್ಯದ್ಭಾಸ್ವಸಮಾಭಾಸಚ್ಚಿದಾನಂದೇಕದೇಹವಾನ್ ಚಕ್ರಶಂಖ ಗದಾ ಪದ್ಮಧರೋ ದೇವಹಮೀಶ್ವರಃ ಲಕ್ಷ್ಮೀಧರಾಭ್ಯಾಮಾಶ್ಲೇಷ ಸುಮೂರ್ತಿ ಗಣಮಧ್ಯಗಃ ಬ್ರಹ್ಮವಾಯು ಶಿವಾಹೀಶ ವಿಪೇಶಕ್ರಾದಿಗೇರ್ಭಿ ಸೇವ್ಯಮಾನೋದಿಕಂ ಭಕ್ತ್ಯಾ ನಿತ್ಯನಿಶೇಷಕ್ತಿಮಾನ್ ಮೂರ್ತಿ ಶಕ್ರಶಂಕಾವರಾಭಯೇ ಉದ್ಯದಾದಿತ್ಯ ಸಂಕಾಶಂ ಪೀತವಾಸ ಸಮುಚಿತಂಬ ಶಂಖಚಕ್ರಗದಾಪಾಣಿಂ ಧ್ಯಾಯೇತ್ ಲಕ್ಷ್ಮೀಪತಿಂ ಹರಿಂ ಶಾಂತಾಕಾರಂ ಭುಜಗಶಯನಂ ಪದ್ಮನಾಭಂ ಸುರೇಶಂ ವಿಶ್ವಾಧಾರಂ ಗಗನಸದೃಶಂ ಮೇಘವರ್ಣಂ ಶುಭಾಂಗಂ ಲಕ್ಷ್ಮೀಕಾಂತಂ ಕಮಲನಯನಂ ಯೋಗಿರುಧ್ಯಾನಗಮ್ಯಂ ವಂದೇ ವಿಷ್ಣುಂ ಭವಭಯಹರಂ ಸರ್ವಲೋಕೈಕನಾಥಂ ಜಿತಂತೆ ಪುಂಡರೀಕಾಕ್ಷ ನಮಸ್ತೆ ವಿಶ್ವಭಾವನ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ ನಮಸ್ತೆ ಸ್ವಮಹಾಪುರುಷ ಪುರುಷ. ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಿಗೆ ಆ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. ಕರ್ಮಾದು ಕರ್ಮ ಮಧ್ಯೆ ಕರ್ಮಾಂತೆ ಚ ಪುನಃ ಪುನಃ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗೆ ಮುಂಚಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಒಂದು 10 ವರ್ಷವ 12 ವರ್ಷವ ಅಥವಾ ಒಂದು ಅಷ್ಟು ವರ್ಷಗಳು ಏನೊಂದು ಆ ಋಷಿಗಳೆಲ್ಲ ಕಠಿಣ ತಪಸ್ಸು ಮಾಡಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ನಾವು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ. ಹಾಗೆ ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಕೆಲವು ಅನ್ನಗತ ಪ್ರಾಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಆಯುಷ್ಯ ಎಷ್ಟು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅನ್ನ ಅಥವಾ ನಾವು ಆಹಾರ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಯಾವುದೇ ಒಂದು ವಸ್ತು ಆಗಲಿ ಅದು ಎಷ್ಟು ವಸ್ತು ಹಾಳಾಗದೇ ಇರ್ತದೋ ಅಷ್ಟು ವರ್ಷ ಮಾತ್ರ ಅಷ್ಟು ಸಮಯ ಮಾತ್ರ ನಮಗೆ ಆಯುಷ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಮುಂಚಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಒಂದಷ್ಟು ವರ್ಷ ಒಂದು ತಪಸ್ಸು ಮಾಡಿತು ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ನಾವು ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ತಪಸ್ಸು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಈಗಿನ ಕಾಲಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಾವು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಏನಾಗುವಂಥದ್ದು ಹೇಳಿದರೆ ಒಂದಷ್ಟು ಭಜನೆಗಳು, ಒಂದಷ್ಟು ದೇವರ ಸ್ಮರಣೆಗಳು, ಹಾಗೆ ಒಂದಷ್ಟು ದೇವರನ್ನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಭಗವಂತ ತೃಪ್ತರಾಗ್ತಾರೆ. ಆ ಭಗವಂತ ನಮಗೆ ಏನು ಆ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ನಾವು ಕೇಳ್ತೇವೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಮಗೆ ದೇವರ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ. ಹಾಗಾದರೆ ನಾವು ಕೇಳದೆ ಭಗವಂತ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡೋದಿಲ್ವಾ ಕೇಳಿದರೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ. ಆದರೆ ಒಂದು ಮಗು ಆದಂತಹ ಒಂದು ಮಗು ಹತ್ತಿರ ಮಾತ್ರ ತಾಯಿ ಹೇಗೆ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗುವಂಥ ಆಹಾರವನ್ನು ಕೊಡ್ತಾಳೋ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಇಟ್ಟಿತು ಅಂತಾದರೆ ಮಾತ್ರ ನಮಗೆ ಭಗವಂತ ಅನುಗ್ರಹ ಇಟ್ಟು ನಡೆಸ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ. ಯಾಕಂದರೆ ಕೋರಿಕೆ ಅಥವಾ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ದೇವರಿಗೆ ನಾವು ಕೊಡುವಂತಹ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಸೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು. ಯಾಕೆ ಹೇಳಿದರೆ ಇದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಾವು ಇವತ್ತು ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಏನೊಂದು ನಾವು ನಮಗೆ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣ್ತವೋ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿ ಇದು ನಾನು ತಂದಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ಹೂ ಆಗಲಿ, ಒಂದು ಹಣ್ಣು ಕಾಯಿ ಆಗಲಿ, ಒಂದು ಮಾವಿನಕಾಯಿ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಬಾಳೆಹಣ್ಣಾಗಲಿ ಇದೆಲ್ಲ ನಮ್ಮದಲ್ಲ, ಎಲ್ಲದು ಭಗವಂತನ ಸೃಷ್ಟಿ. ಹಾಗಾದರೆ ನಾವು ಭಗವಂತನಿಗೆ ಏನು ಕೊಡ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಎರಡು ಮಾತ್ರ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಸಹ ಎರಡನ್ನು ಮಾತ್ರ ಕೊಡಲಿಕ್ಕಾಗೋದು. ಒಂದು ಭಕ್ತಿ ಮತ್ತೊಂದು ಶ್ರದ್ಧೆ ಅಂತೇಳಿ. ಭಕ್ತಿಯಿಂದ ಆ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುವಂಥದ್ದು, ದೇವರ ಮೇಲೆ ಶ್ರದ್ಧೆಯನ್ನು ಇಡುವುದರಿಂದ ಯಾರೇ ಆಗಲಿ, ಒಬ್ಬ ರಾಜನಾಗಲಿ ಒಬ್ಬ ಸೇವಕನಾಗಲಿ ಆ ಭಗವಂತನ ಸೇವೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇರುವಂಥದ್ದು ಎರಡೇ ದಾರಿ. ಒಂದು ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಆ ಭಗವಂತನನ್ನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಇದೆಲ್ಲ ಉಳಿದದ್ದೆಲ್ಲ ಉಂಟು ಏನು ಅದು ಭಗವಂತನದ್ದೇ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಏನು ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಅದನ್ನೇ ದೇವರಿಗೆ ಎದುರಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಭಗವಂತನನ್ನು ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಒಂದು ಪೂಜೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಅದು ಮೂರ್ತಿಯ ರೂಪ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಒಂದು ಅಗ್ನಿಯ ರೂಪ ಇರ್ಬೋದು, ಒಂದು ಜಲತತ್ವ ಇರ್ಬೋದು, ಏನೇ ಆಗಿರ್ಬೋದು, ಒಂದು ಸ್ವಸ್ತಿಗೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು. ಯಾವುದು ಮಾಧ್ಯಮ ಯಾವುದೇ ಆದ್ದರಿಂದ ಸಹ ಒಂದು ಪೂಜೆ ಮಾಡುವವನದ್ದು ಎರಡೇ ಶಕ್ತಿಗಳು ಅಂತ ಕೊಡುವಂಥದ್ದು ಇಡುವಂಥದ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ಶ್ರದ್ಧಾಪೂರ್ವಕವಾದಂತಹ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ನಾವು ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುವುದಂತಾದರೆ ನಮಗೆ ಭಗವಂತ ಕೊಡ್ತಾನೆ ಅಂತೇಳಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸದಲ್ಲಿ ಪುಣ್ಯಮಯ ಪರ್ವತಿತೆ ಹಾಗೆ ಎಲ್ಲರ ಒಟ್ಟು ಸೇರಿದ್ದೇವೆ. ಇವರದೊಂದು ಏನೊಂದು ಪೂಜೆಯ ಒಂದು ಈ ವರ್ಷದಿಂದ ಇನ್ನೊಂದು 2 ವರ್ಷ ಬಿಟ್ಟಿರಬೇಕು. ಹಾಗೆ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೆಲ್ಲ ಬಂದು ಭಗವಂತನ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥವಾಗಿ ಎಲ್ಲ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಆ ಭಗವಂತ ಆ ಸೇವೆಯನ್ನು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡುವ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ವೈಯಕ್ತಿಕ ಜೀವನದಕ್ಕೆ ಬರುವಂಥ ಏನೊಂದು ದುಃಖ ದುಮ್ಮಾನಗಳಿದ್ದರೆ ಸಹ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಪರಿಹಾರ ಮಾಡುವ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸದ್ವಿದ್ಯೆ ಸದ್ಬುದ್ಧಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆ ಮಕ್ಕಳು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗಿ ಸಮಾಜವನ್ನು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೊಂಡು ಒಯ್ಯುವ ಮೂಲಕವಾಗಿ ಒಂದು ಹಿಂದೂ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭದ್ರತೆಯಲ್ಲಿ ಈ ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗುವ ಹಾಗೆ ಆ ಮಕ್ಕಳು ಬೆಳಿಬೇಕು. ಹಾಗೆ ಇಡೀ ಸಕುಟುಂಬಕ್ಕೆ, ಇಡೀ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ, ಇಡೀ ಸಪರಿವಾರದವರಿಗೆ ಆರೋಗ್ಯಪೂರ್ಣವಾದಂಥ ಆಯುಷ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಏನೊಂದು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ತೇವೋ ಆ ಸತ್ಸಂಪಾದನೆಯಲ್ಲಿ ಹಿರಿಯರು ಆರಾಧನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದ ದೇವರದ್ದು ಸಹ ಹಾಗೆ ದೈವದ್ದು ಸಹ ಒಂದು ಸೇವೆ ಮಾಡುವಂಥ ಯೋಗ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಆ ಭಗವಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಹರಿಸಿ ಭಗವಂತನ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಭಗವಂತನ ಸಹ ಇನ್ನೂ ಸಹ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡುವಂಥ ಯೋಗ ಭಾಗವನ್ನು ನಮಗೆಲ್ಲ ಹರಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧಾಪೂರ್ವಕವಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಆವಾಹಿತ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ.
मनसो देष्टा प्रार्थयामि गोविन्दानि गोविन्द देवी महादेवी शिवायै सततं नमः नमः प्रकृते भद्रायै नियता वनता स्मृता रौद्राय नमो नित्याय गौरी दात्रे नमो नमः ज्योत्स्नाय तेन्दुरपिण्ये सुखाय सततं नमः कल्याण्ये प्रणतामृत्ये सिद्धे कौर्मे नमो नमः नैऋत्ये गोवर्तां लक्ष्मे शर्वाण्ये ते नमो नमः दुर्गायै दुर्गा